जीवनेची तृप्तीची तीर्थोदके चांदणे जातून फाके शुभ्र पाऱ्या सारखे हुर लागणारा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा अग्नीचा ते ऊन जातो रात्रगर्भी वारसा. लायन्स क्लब पंढरपूर, योग विद्याधाम पंढरपूर, सावरकर प्रेमी मंडळ पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जे कर्तृत्वाचा महामेरू होते असे माजी आमदार कर्मयोगी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण आज एकत्र आलो आहोत. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आजचे आपले व्याख्याते जे आपल्या शब्दरूपी सुमनातून त्यांना आदरांजली वाहणार आहेत त्या सर्व अभ्यागत व्याख्यात्यांना मी आदरणीय मालकांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी पुढे आमंत्रित करते. श्री SP कुलकर्णी सर, सौ मैत्रेयी केसकर मॅडम, डॉक्टर श्री मिलिंद परिचारक सर, श्री अशोकजी ननवरे सर, श्री विवेकजी परदेशी, आदरणीय श्री पंदार केसकरजी, देखणीती पावलेची ध्यासपंथी चालती वाळवंटात मुनी सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. असं ज्यांचं कर्तृत्व होतं ते आदरणीय कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या कर्तृत्वाबद्दल जेवढं बोलावं तेवढं थोडंच आहे. त्यांचं कर्तृत्व सांगताना शब्द सुद्धा तोकडे होतात. सूर्यासारखं त्यांचं कर्तृत्व होतं आणि सूर्य जरी मावळला तरी संधिप्रकाश रेखाळत असतो. सहवास जरी संपला तरी आठवणींचा सुगंध दरवळत असतो. आज आपण आदरणीय स्वर्गीय सुधाकर पंत परिचारकांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत. अर्थात आठवण म्हणणं इथं थोडंसं चुकीचं ठरेल, कारण आठवण त्यांची करावी लागते जे विस्मरणात जातात आणि ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा पर्वत हा सुद्धा शब्द कमी पडेल इतका आदर्श जीवन त्यांचं होतं. अशा आदरणीय मालकांचा विसर कधी पडणं शक्य नाही. तरी सुद्धा सूर्याची छोट्याशा पंक्तीने आरती केल्यासारखे त्यांच्या आठवणी आज आपण इथे मांडणार आहोत. तव स्मरण सतत स्फूर्तिदायी आम्हा घडो. Thought persists more than words and action persists more than thoughts या उक्तीप्रमाणे ज्यांचे राजकारण समाजकारण केवळ पोकळ आश्वासनं केवळ नुसत्या शाब्दिक विचारांचं नव्हतं तर त्यांचं समाजकारण राजकारण हे त्यांचं समाजकारणासाठी होतं आणि त्यांची कृतीही त्याला अनुसरूनच होती. त्यांचं कार्य इतकं मोठं असूनही गर्व त्यांच्या जवळ कधी आला नाही आणि विवेक कधी सोडून गेला नाही. अशा या आदरणीय मालकांना वंदन करून आपण पुढे जातोय. आपण ओंकार वंदनाने कार्यक्रमाला पुढे नेतोय. ओंकार गायनासाठी मी आमंत्रित करते सौ सविताताई, सौ संगीताताई आणि सौ हेमाताई. स्वामी जय ओंकार
त्या कर्तव्यांची पूर्ती आदरणीय मालकांनी त्यांच्या आपल्या जीवनामध्ये केली आहे. म्हणजे ते त्यांचं जीवन ध्येयच होते आणि त्यासाठीच त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. या त्यांच्या आयुष्यातल्या अनेक आठवणींना उजळणी देण्यासाठी आज आपल्याकडे जे व्याख्याते आहेत ते मालकांचे सहकारी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ त्यांना मिळालेला आहे. मालकांनी अनेक संस्थांच्या रोपट्याचे जे वटवृक्ष केले अशा संस्थांशी ते निगडीत आहेत. मी प्रथम आमंत्रित करते सावरकर प्रेमी मंडळाचे माननीय श्री SP कुलकर्णी सर यांना. नमस्कार. मोठ्या मालकांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन मी करतो आणि मला जसं जमेल तसं मी त्यांच्याबद्दलचे माझे अनुभव आणि मला ते जसे भावले ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. गेल्या वर्षीचा 17 ऑगस्ट आणि 18 ऑगस्ट हे दोन्ही दिवस जे होते, 17 ऑगस्टचा दिवस जो होता तो मालकांच्या प्रकृतीमध्ये होणारा चढउतार सारखा कळत होता. तरी पण कुठेतरी मनात वाटत होतं की काही नाही, पुन्हा एकदा या सगळ्यावर मात करून मालक येणार आणि पुन्हा वाड्यामध्ये त्यांची मूर्ती आपल्याला दिसणार. पण नियतीच्या मनामध्ये वेगळं होतं. कदाचित जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला अन्याय असेल. नियतीनं मालकांना आपल्यापासून खूप दूर गेलं. आज ते शरीर रूपाने आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांच्या स्मृती या साऱ्या परिसरामध्ये त्यांच्या स्मृतीचे अनेक कल्लोळ, अनेक लहरी ज्या आहेत त्या सातत्याने उठत राहिल्या. मालक गेल्यानंतर वर्ष होऊन गेलं तरी देखील माणसं अजूनही वेगवेगळ्या, एवढ्या मोठ्या वेगवेगळ्या आठवणी अजूनही सांगतायत आणि या सगळ्या आठवणीतून लक्षात येतं की आपण जेवढं समजत होतो त्यापेक्षा हा खूप मोठा माणूस. माणसाने कसं असावं, किती साधं असावं याचा आदर्श वस्तुपाठ कोण होते तर आमचे थोरले मालक. इतकं साधं असावं का माणसाने? एवढे साधे ते आणि गंमत म्हणजे मोठं होणं कदाचित सोपं असतं, पण साधं होणं खूप अवघड असतं. साधेपणाने राहणं, साधेपणाने वागणं, साधं राहणं हे अत्यंत अवघड गोष्ट आहे. ती मालकांना सहज साध्य झालेली होती. त्यांच्या साधेपणात त्यांचं असामान्य मोठेपण जे आहे ते लपून राहिलं होतं. ते कुठल्याही सर्वसामान्य लोकांना ते आपले वाटत होते. याचं कारण त्यांच्या वागण्यामध्ये असणारा अगदी साधा निधर्मी भाव. माणूस थोडं काही मिळाल्यानंतर खूप खूप गर्व करतो, खूप काही करतो. पण एखाद्या तालुक्याची 25 वर्ष सलग आमदारकी भोगणारा माणूस एवढा सहज असू शकतो याचा प्रत्यय आम्हाला आला तो 2009 साली. 2009 सालची घटना आपल्या सगळ्या तालुक्याला सगळ्याला माहिती आहे. मालकांनी जाहीर करून टाकले की मी ही निवडणूक लढवणार नाही. खरं तर मला वाटतं त्यांचं तिकीटही जाहीर झालेलं होतं त्यावेळेस आणि एकदम अचानक सगळ्या कार्यकर्त्यांचं मोड उठलं आणि सगळीकडे कार्यकर्ते गेले. वाड्यावर गर्दीच्या गर्दी झाली आणि या गर्दीमध्ये प्रत्येक जणांचं म्हणणं होतं की मला तुम्ही उभा राहिला पाहिजे. तुम्ही नाही उभारलं तरी कोणीतरी उभारलं पाहिजे. पण त्या माणसाचं मोठेपण असं की उभा राहून सांगितलं आम्हाला. पहिल्यांदा ऐकून घेतलं. माणसांचा राग होता,
जे काही म्हणजे इतर वेळेस त्यांच्या समोर तोंड न उघडणारी माणसं होती ती जोरजोराने सांगत होती की मालक हे असं न करणं चुकीचं आहे. सगळ्यांचं त्याने ऐकून घेतलं ना, फक्त हात वर करून म्हणले आता फक्त माझा आहे. आपल्या परिवाराच्या अनेक संस्था आहेत आणि या संस्थांच्या जीवावर असणारे अनेक संसार आहेत. माझं एखादं पाऊल जरी वेगळं पडलं तरी हा सगळ्या संस्थांचा संसार जो आहे तो धोक्यात येऊ शकतो. माझ्या किरकोळ आमदारकीसाठी मी हे सर्वसामान्याचे संसार मी वाया जाऊ देणार नाही. तुम्हाला काय वाटेल ते वाटलं तरी हरकत नाही. मी तर नाहीच उभारणार, आमच्या घरातलं देखील कोणी उभारणार नाही. आणि एवढंच नव्हे तर तुम्हाला पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करावाच लागेल. हात जोडले एवढं सहज सोडून देता का? म्हणजे 25 वर्षाची आमदारकी सहज कृष्णार्पण वस्तू म्हणून त्यांनी सोडून दिली आणि यामध्ये कुठलाही त्यांचा मानवावीपणा नव्हता, दाखवण्यासाठी गर्व नव्हता, सहज सोडून दिली. होत असतं म्हणजे 25 वर्ष मिळालेली भरपूर आहे. आणि आमदारकी म्हणजे सर्वस्व आहे का? मी कामाला तुम्हाला आहेच, मी कुठं जाणार नाही, मी इथंच आहे, मी तुमच्यातच. एवढं साधेपण त्यांच्यामध्ये. आपण वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी आहोत. या सगळ्या वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत तिथं काम करणारे कार्यकर्त्यांच्या जोरावर चालत असतात. या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये काही ना काहीतरी थोडंफार मतभेद राहतात, सगळं राहतात, पण त्या सगळ्यांसाठी बालक एक आदर्श होतो. संस्थाच्या बाबतीत म्हणजे संस्था व्रती म्हणायला पाहिजे. त्यांचं त्यांच्या संस्थेवर असणारं प्रेम जे आहे ते अपत्यापेक्षा जास्त असू शकतं. आईचं अपत्यावर एवढं प्रेम आहे त्याच्याही पेक्षा किंबहुना जास्त प्रेम होतं. त्यांनी संसार केला नाही पण ह्या साऱ्या संस्था म्हणजे त्यांना अपत्य आणि त्यांच्यावर त्यांनी मातृवत प्रेम. मला वाटतं संस्थात्मक कार्याचा आदर्श कोण असेल तर चोळे महाराज. मी काय राजकीय विषयावर त्यांच्या बाकीच्या गोष्टीवर खूप जणांनी सांगितलेले. त्यांचं राजकीय मोठेपण तर खूप मोठे. उगीच काही नाही झालं की ते गेले की मंत्रालयामध्ये सगळेजण त्यांना उठून उभं राहून नमस्कार करत असत. हा केवळ त्यांच्या चारित्र्याने त्यांनी कमवलेला मान होता आणि ते डिझर्व करतात. तो मान जो आहे तो त्यांनी त्यांच्या वर्तनाने चारित्र्याने चांगुलपणाने मिळवलेला होता आणि यामध्ये कुठल्याही पक्षीय भेदाभेद नव्हते. सर्व पक्ष त्यांच्यासमोर नतमस्तक होते. तो त्यांच्यामध्ये असणाऱ्या चारित्र्य संपन्न वृत्तीमुळे व्यक्तिमत्वामुळे. साहजिकच अशा माणसांच्या बाबतीमध्ये हे संस्थात्मक कार्याचा आदर्श होतो. कुठलीही संस्था कशी चालली पाहिजे याचा आदर्श वस्तुपाठ ठेवतो. गेल्याच वर्षीचं उदाहरण सांगायचं झालं तर याच काळामध्ये पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा 200 रुपयाचा भाव त्यांनी, कारण पोळा होता पुढं, पोळ्याचा दरवर्षी आजारी असताना तिथून त्यांनी सांगितलेलं होतं की 200 रुपयाचा भाव शेतकऱ्यांचा पहिल्यांदा जाहीर करा. कारण सामान्याच्या आयुष्यामध्ये हा येणारा पैसा जो आहे तो किती महत्वाचा आहे याची त्यांना जाणीव होती. कारण प्रत्येक सामान्याच्या हृदयाशी ती अंतरीने जोडली गेली. त्यांचं वरवर काय नव्हतं. ऐशी कळवळ्याची जाती कले लाभाविड प्रीती म्हणतात ना, ते त्यांच्या बाबतीमध्ये शतशः सत्य होतं. संस्थेचं कामकाज हे निर्धोक, प्रामाणिक आणि पारदर्शक असलं पाहिजे याच्यावर त्यांचा कटाक्ष. म्हणजे सुदैवानं त्यांच्या बरोबर आमच्याही संस्थेमध्ये काम करण्याची मला संधी मिळाली. त्यावेळेस मी पदावर असल्यामुळं मला त्याचा अनुभव पण आला. म्हणजे साधे प्रोटोकॉल आपण त्याला काय होतं त्यांच्या बाबतीत तसं नव्हतं. त्याला काय होतं नाही, संस्थेचे सर्व नियम जे आहेत, साधन सूचिता जी आहेत ती बरहुकूम पाळणारा एकमेव माणूस म्हणजे थोरले महाराज. म्हणून ज्यांना कार्यकर्ता म्हणून संस्थेचं काम करायचं ना, त्यांनी मोठं व्हायचं असेल, आपल्याकडून काही हातून कार्य घडवायचं असेल तर त्यांनी फक्त मालकांचं या संस्थांमधलं कार्य पाहिलं.
तर सांगा कुठली संस्था त्यांच्या हातून त्यांच्या हाती संस्थेचं काम दिलं आणि ती संस्था मोठी झालेली आहे असं घडलंच नाही. एका अर्थानं परिस होते ते, ज्याला हात लावलं त्याला सोनं झालं. सहकार्यातील डॉक्टर म्हणून त्यांना जी दिलेली पदवी होती ती आजारी संस्थांना आणले ऊर्जित अवस्थेसाठी. भीमा सहकारी साखर कारखाना असेल की ज्याला कोणी घ्यायला तयार नव्हतं, प्रशासक म्हणून नेमले. मला आठवतं, मला मी जर चुकत नसेल तर महाराष्ट्र बँकेने त्यावेळेस त्यांना कर्ज दिलेलं होतं. महाराष्ट्र बँकेचे जनरल मॅनेजर होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की परिचारक साहेब आम्ही तुमच्याकडे बघून कर्ज देतो. एखाद्या कारखान्याचे ॲसेट न बघता त्या कारखान्याचा प्रशासक प्रमुख असणाऱ्या माणसाकडे बघून कर्ज देण्याची विश्वास ज्या बँकर्स म्हणजे व्यवहारवादी माणसं, म्हणजे नफ्या तोटाचा विचार करणारी, पण त्यांना खात्री होती की एवढी मोठी, मला वाटतं त्या काळात कोटी काही आसपास किंवा लाखाच्या आसपास असेल, मला आठवत नाही, पण ती रक्कम त्या काळात खूप मोठी होती. ती केवळ थोड्या मालकांच्या विश्वासावर महाराष्ट्र बँकेने दिली आणि तो विश्वास 100% भीमा कारखाना पुढं या त्यांच्या, मला वाटतं 25-1 वर्षाचा कालावधी होता त्यांचा. त्या कालावधीमध्ये ऊर्जितावस्था तर गाठलीच, पण प्रगतीची नवनवीन शिखरं त्यांनी गाठली. आणि पुढं काय झालं ते आपण सगळेजण पाहतो. त्यांनी कारखान्याच्या पाठीमागचा आपला हात काढून घेतल्यानंतर काय झालं याची जाणीव आपल्याला आपण पाहतो. कुठली संस्था, एसटी महामंडळासारखी संस्था, सरकारी संस्था, अनेक सवलती त्यांना द्याव्या लागत होत्या, पण ती एसटी महामंडळ सुद्धा पहिल्यांदा तोट्यातनं फायदा काढण्याचं काम मालकाने केलं. म्हणून दीर्घकाळ ते एसटी महामंडळाचे असायचे. तिथली पण त्यांची राहणी अत्यंत साधी, त्याला काही सुद्धा लागत नव्हतं. 2 वेळची भाजी भाकरी ती सहजपणे त्याला तिथं मिळायची. मला वाटतं त्यांना मोठी गेस्ट हाऊस लागत नव्हती, काय नव्हतं. आमदार निवासात त्यांच्याबरोबर वास्तव्य केलेले जे वेगवेगळ्या पंढरपुरातून इथं कामासाठी गेलेली लोक आहेत, त्यांचा साधेपणा सांगतात की काही वेळेस मालक उशिरा जर रात्री आले मीटिंगवरनं, पार्टी मीटिंगवरनं, कुणाला न दुखवता जिथं जागा असेल तिथं थांबतो. कोण करायला केवळ आईचं हृदय त्यांच्या मनात. कोणाही जीवाचा न घडो मत्सर हे त्यांच्यामध्ये होतच. त्यांच्यातून कोणाचंही वाईट झालं. म्हणून प्रत्येक संस्था चालवणाऱ्या प्रत्येकाने आपल्या हृदयामध्ये कायम मालकांची आठवण आणि मालकांचा वसा कायम ठेवला. घेतला वसा टाकू नको, उतू नको, मातू नको, हे जर म्हणायचं असेल तर सगळ्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांच्या समोर कायम मालकांचा पुतळा उभा केला पाहिजे. त्यांच्याकडे बघून कळायला पाहिजे की संस्था चालवायची कशी असते. तांबड्या पैशाचं ऋण कुठल्या संस्थेचं त्यांनी घेतलं नाही. एवढ्या निरपेक्ष वृत्तीनं, आणि तोही राजकारणातला माणूस काम करू शकतो. आजच्या काळात ह्याच्यावर विश्वास ठेवणं अवघड आहे, पण ती पिढी जी होती ती त्याच पद्धतीची होती. त्याच पिढीतल्या एक दुवा गणपतरावच्या रूपानं निखळलेला आपण पाहतो. ही माणसंच जगावेगळी होती, अलौकिक माणसं होती. आणि म्हणून त्यांचं जे अलौकिकपणा आहे तो अलौकिकपणा सहजासहजी आलेला. मित्रांनो, साधं राहणं हे खूप अवघड आहे. त्याला प्रयत्नपूर्वक, पण त्यांना वेगळं करायची गरज नाही. त्यांच्या मनामध्ये संस्कारच असे होते ना की ते मला नाही वाटत कधी वेगळं राहू शकले असते. जाता जाता कुणाच्याही खांद्यावर सहजपणे हात टाकावा. मी 25 वर्ष आमदार आहे म्हणून मी हा कोण आहे तो कोण आहे हे बघणं हा प्रकारच नव्हता, काहीच नव्हतं. म्हणजे काही जणांना म्हणतात असं की सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो, काही जणांना दुसरा न्यूरोलेंट असतो, पण यांना इक्वालिटी होतो. यांना जो होता तो कॉम्प्लेक्स इक्वालिटी होता. प्रत्येकाशी समानतेने लहान मुलांशी ज्या सहजतेनं अगदी नवीन कार्यकर्ता त्याला ज्या आत्मीयतेनं ते चर्चा करायची. बरं, ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या विचारायला, त्या प्रांजळपणे विचारायला त्याला कसली लाज वाटली नाही, कारण अंतःकरण कमालीचं निर्मळ होतं. अंतःकरण कमालीचं निर्मळ होतं. हे अत्यंत शुद्ध असणारं जे देवटाकाचं पाणी असतं ना, तसं त्यांचं अंतःकरण होतं. या माणसापासून आपण काय काय घेतलं, काय नाही घेतलं पाहिजे. मला वाटतं रामदास स्वामीनंतर संसार न केल्यानंतर सुद्धा संसारांसाठी आदर्श असणारा माणूस म्हटलं तर
मग आपल्याला मालकांकडे पाहावं. म्हणजे संसाराचे तसे लौकिक अर्थानं संसाराचे पाठ त्यांच्यामध्ये कुठले नव्हते, पण घरातल्या अगदी मीठ मिरची पासूनच्या सगळ्या गोष्टीचा खबर हा माणूस ठेवत होता. जगाचा संसार त्यांनी केला. मला वाटतं हा जगाचा संसार करणं फार अवघड असतं आणि त्याला उच्च नैतिकता लागते. ती नैतिकता त्यांनी त्यांच्या वर्तनातून मिळवली. कुणीही त्यांच्यावर बाकीचे कुठले राजकारणात कदाचित वेगवेगळे आरोप करतील. कधी त्यांच्या विरोधकांनी, कट्टर विरोधकांनी सुद्धा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्यावर चारित्र्यहीनतेचे आरोप केले नाही. म्हणजे जवळजवळ 1900 मला वाटतं पहिली इलेक्शन तर 57ची होती इलेक्शन, 57 सालची, आणि 62 सालापासून पुन्हा ग्रामीण भागातनं जसे गेले तसे 62 साल ते 2021 एवढा दीर्घ काळ 59 वर्ष राजकारणात असलेल्या माणसावर एकही आरोप भ्रष्टाचाराचा झाला नाही, एकही चारित्र्य शून्यतेचा आरोप झाला नाही, विरोधकाकडून, कट्टर विरोधकाकडून सुद्धा झाला नाही. मला वाटतं ह्यापेक्षा आयुष्यात मिळवायचं काय असतं. आयुष्यामध्ये त्यांनी सगळं मिळवलं. आपल्याला वाटतं ते लवकर गेले, प्रत्येकाचा मृत्यू ठरलेला आहे. आपल्याला वाटतं की ते लवकर गेले, अजून 10 वर्ष सहज जगू शकत, कारण त्यांचं साधं राहणं होतं. मला वाटतं गेली काही वर्ष तर संध्याकाळी ते जेवत देखील नव्हते. मला बऱ्याच वेळा माझ्याशी बोलणं झालं, मी फक्त ते दह्या गव्हाचं ते असायचं, ते दूध घालून खातो, संध्याकाळी मी जेवत नव्हतो. शुगर होती, शेवटी त्यांच्या पायाला मुंग्याचा त्रास होता, पण कधी तो स्वतःच्या व्यथा वेदना त्यांनी कधी सांगितलं नाही. असा हा थोर माणूस आहे. याच्या कुठल्याही आपण त्यांच्या चरणाशी राहून त्यांच्या प्रत्येक गुणाचं सिंचन आपल्या मनामध्ये जर करू लागलो आणि त्यातले काही कण जरी आपण रुजले तरी आपली जीवन जी आहे ती सुंदरच मंगलमय आणि सुवर्णमय होणार. त्या अशा देव माणसाचा हात आपल्या पाठीवर पडला, डोक्यावर आपला आशीर्वादाचा हात राहिला. मला वाटतं जीवनातलं सगळ्यात उच्च सुख जे आहे ते तुम्ही आम्ही सगळ्यांनी मुलींचा अधिक जास्त त्याच्या बाबतीमध्ये सुदैवी आहे, कारण त्या घरात त्यांच्या छायेखाली ते वाढले. असा हा थोर माणूस जो होता आपल्यातून गेलेला आहे, पण शरीराने ते गेलेलं, मनाने आणि विचाराने ते आपल्यामध्ये आहे. आपल्याला त्यांना अमरच करायचंय, ते त्यांच्या विचाराने, त्यांच्या वर्तनाने अमर करायचंय. मला वाटतं या प्रसंगी आपण हेच फक्त बघू की त्यांच्यासारखं अधिकाधिक वागण्याचा प्रयत्न करू, निस्पृह राहण्याचा प्रयत्न करू, आपल्यामधले दोष जे कमी करण्याचा प्रयत्न करू. ते आपण त्यांच्या इतके मोठे होणार नाहीये, पण त्यांच्या मार्गावर गेलो तर कुठेतरी निश्चित आपले जीवन जे आहे ते सुखी आणि समाधानी होतील. कदाचित मोक्ष म्हणतात तर कदाचित हाच असेल, तर मोक्षाकडे जाण्याचा आपण प्रयत्न करू. धन्यवाद. खरंच खूपच छान. जे काय बोलावं याच्यासाठी आता शब्दच नाही की सरांच्याच भाषेत सांगायचं तर खरंच जो आवडतो सर्वांना तोची आवड आहे देवाला. आणि सर्वांना आवडणं इतकं सोपं नसतं, कारण कुणीही माझ्या मागं ये म्हणून कुणी कुणाच्या मागं येत नाही. आणि ते खरंच सामान्यातले असामान्य होते. सरांनी सांगितलेले अनुभव आता तरी राजकारणात खूपच दुर्मिळ आहेत. चारित्र्य आणि कर्तृत्व एकत्र असू शकतं याचं ते मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांना आठवताना एकच म्हणावं वाटतं की तेव्हा कमरेवरती हात नसलेली तू कार्यमग्न विठाई. इतकं कार्य असूनही गर्व कधीच त्यांच्या जवळ आला नाही आणि विवेक कधी सोडून गेला नाही. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती, नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली तरी. ही प्रार्थना सबंध आयुष्यभर त्यांनी आचरणात आणली आणि हे याचं पूर्ण चारित्र्य, कर्तृत्व, व्यक्तित्व आणि तरीही सामान्यातलं सामान्यत्व त्यांनी आयुष्यभर जपलं. त्यामुळं त्यांना पुन्हा एकदा नतमस्तक, त्यांच्यावर कितीही समोर त्यांच्या नतमस्तक झालं तरी ते कमीच आहे. आणि सर जसं म्हणाले की त्यांचे गुण, एखादा तरी गुण आपल्यामध्ये आला तरी आपलं जीवन कृतार्थ होईल. या पुढील त्यांच्या आठवणींसाठी मी योग विद्याधामचे अध्यक्ष माननीय श्री अशोकजी ननवरे सर यांना आमंत्रित करते.
त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज ही संधी मिळालेली आहे. योग विद्याधाम संस्था आणि ज्या इमारतीत आम्ही हे सगळे योगाचे वर्ग घेतो ते सावरकर प्रेमी मंडळ आणि लायन्स क्लब यांच्या वतीनं हा कार्यक्रम एकत्रितरित्या होतो याचा एक आनंद आहे. कारण या तिन्ही संस्थांची मालकांची इतकी छान नाळं होती. या 3 संस्था व्यतिरिक्त बऱ्याच संस्थांवरती अनेकांचे विचार आपण ऐकले. मात्र मी योग विद्याधाम आणि मालक यांचं काय नातं होतं आणि इतका संबंध आमचा आला. 1989 पासून मी पंढरपूर शहरामध्ये आल्यानंतर हे योगाचं कार्य सुरू केलं. हे कार्य सुरू केल्यानंतर योगाचे कार्यक्रम सगळे सकाळी असतात. योगाचा कार्यक्रम म्हटलं का सकाळी 6ची वेळ किंवा 5:30ची वेळ 7ची वेळ आणि एवढ्या लवकर येणारे पाहुणे पंढरपुरात अतिशय दुर्मिळ. आम्ही अगोदर 1-2 दिवस जाणार आणि सांगणार की आमचा असा कार्यक्रम आहे, जिजामाता उद्यानात आहे, सावरकर वाचनालयात आहे किंवा आणखी काही ठिकाणं अर्बन बँकेत आहे. जी ठिकाणं आम्ही ठरवलेली असतील त्या ठिकाणी कार्यक्रमाला लागणारे पाहुणे म्हणजे पंढरपुरात 3 पाहुणे ठरलेले आमचे. तर एवढ्या सकाळी कोण येणार पाहुणे? ते पहिल्यांदा म्हणायचे की इतक्या लवकर कार्यक्रम सकाळी 6ला आणि आम्हाला शक्यच नाही. त्यातले पहिला माणूस म्हणजे तात्यासाहेब टिंगरे की ज्यांना कधीही आम्ही जाऊन सांगितलं की असा कार्यक्रम आहे आणि आपल्याला यावं लागतं, ते सकाळी 5:30ला 6ला तयार असायचे. त्यानंतरचे महत्त्वाचे पाहुणे म्हणजे आदरणीय मालक सुधाकर पंतजी परिचारक. ते कधीही कुठल्या कार्यक्रम कधीच त्यांनी नाकारलेलं नाही. मला आठवतं की मी अनेक कार्यक्रमाला त्यांना आमंत्रित केलं. योग विद्याधामच्या व्यासपीठावरून अनेक त्यांची भाषणं ऐकली, अनेक गोष्टी आम्ही केल्या, संमेलनं केली, खूप कार्यक्रम केले आहेत. गेल्या 30 वर्षात अनेक कार्यक्रम केले आणि त्या प्रत्येक कार्यक्रमाला मालकाची हजेरी ठरलेली असायची. एवढ्या सकाळी लागणारे पाहुणे आणि तिसरे पाहुणे म्हणजे डॉक्टर हरिभाऊ मोहोळ. कधीही त्यांना बोलवलं कुठल्या कार्यक्रमाला ते सकाळी आले. आणि चौथे पाहुणे आदरणीय वानावत भागवताचे. हे 4 पाहुणे आमच्याकडे कायम ठरलेले असायचे आणि ही व्यक्तिमत्व अतिशय उत्तुंग अशी व्यक्तिमत्व होती. SP सरांनी आत्ता सांगितली की साधी राहणी, पण राहणी साधी असली तरी त्यांची विचारसरणी, विचाराची प्रगल्भता, या गोष्टीविषयी आज मालकांच्या आठवणी अनेक दाटून येत आहेत. तर त्यातल्या काही प्रमुख आठवणी मागं फेसबुकवर पण मालकांच्या आठवणी खूप टाकलेल्या होत्या. तर त्यातल्याच काही आठवणी मी आज तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. प्रमुख आठवण पहिली मी आता सांगितलं की वक्तशीरपणा. सकाळी 6चा कार्यक्रम आहे म्हटलं का मालक 5:45ला हजर. आम्ही अजून ते बॅनर वगैरे असं लावत असायचो, स्पीकरची मांडणी चालू असायची, व्यासपीठावर माईक कुठं लावायचा, कुठं बसायचं काय, आणि त्याच्या अगोदर मागून घेऊन बसलेले असायचे. त्यांना खुर्ची पण खाली बसायला ठेवलेली असायची. ते उभा राहायचं, तुमचं सगळं नियोजन उद्या करायचं. म्हणजे कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर येणारा एकमेव पाहुणा पंढरपुरात आहे. वक्तशीरपणा. कार्यक्रम 6ला आहे म्हटलं का ते 5:45ला तिथं हजर. म्हणजे राजकीय क्षेत्रातला माणूस, पण इतक्या लवकर म्हणजे राजकीय क्षेत्रातल्या मंडळींची आपण बघतो कार्यक्रमाच्या वेळेला वाट पाहावी लागते आपल्याला, आणि कार्यक्रमाची वेळ उलटून गेली तरी ती लोक येत नाहीत, प्रेक्षक वाट बघत असतात. पण मालकांचं हे अतिशय दुर्मिळ गोष्ट म्हणजे वक्तशीरपणा. खरोखरच की एक वाखाणण्यासारखी गोष्ट. कार्यक्रमाच्या वेळेला टिळक स्मारकला कार्यक्रम होता. योग विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विश्वासराव मंडलिक आले होते आणि कुलगुरू अजून तिथं पोहोचायच्या अगोदर आम्ही बघितले की त्यांच्या स्वागताला मालक तिथं हजर होते टिळक स्मारकच्या गेटवर. आमच्या कुलगुरूंना सुद्धा आश्चर्य वाटलं. ते म्हटले की कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माझ्या अगोदर हजर आहेत. ही त्यांची कौतुक करते. ते म्हणले मी पंढरपूरचा आमदार आहे, त्यामुळे माझं काम आहे की तुमचं अगोदर येऊन स्वागत करा. किती मोठा गुण आहे हा त्यांचा. म्हणजे ह्या गुणाची अक्षरशः कशाची तुलना होऊ शकत नाही. अशा अनेक आठवणी आहेत त्यांच्या. त्यातल्या काही प्रमुख आठवणी सांगतो. विविध क्षेत्र, तर योगाचं क्षेत्र असेल, त्यांना असं नव्हतं की योगाच्या क्षेत्रातली काय माहिती नव्हती. त्यांना पतंजली माहिती होती. त्यांनी कधी हा अभ्यास केला होता मला माहिती नाही, पण काही गोष्टी अनेकांना उपजत माहीत असतात. मला आठवतं की एक कार्यक्रम होता, एका वर्गाचा समारोप होता आमचा, आणि त्या वर्गाच्या समारोपाला मी नाकांना उजनी सांस्कृतिक भवनला आमंत्रित केलेलं होतं. तेव्हा डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय आपल्याकडे होते.
त्यांना ती संस्कृतची गाडी अभ्यासक होते डॉक्टर विष्णुकुमार उपाध्याय, आणि त्यांना पतंजलीच्या सूत्रावरती बोलण्याचा विषय दिला आणि त्यावेळेला मला तिथं हल्लं होतं. ते पण बसले, त्यांच्या अध्यक्षतेखाली तो कार्यक्रम चालू होता. तर मला आठवतंय की पतंजलीच्या सूत्रावरती डॉक्टर उपाध्यायांचं भाष्य चालू होतं. ते सांगत होते यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा म्हणजे अष्टांग योगाची सगळी माहिती सांगत होते. त्याचा समारोप करताना मालकाने काही गोष्टीवरती प्रकाश केला आणि खरोखर ते तसं जीवन जगत होतं. यम तर यम म्हणजे समाजात वावरताना पाळावायचे नियम. तर समाजात वावरताना माणसानं मॅन ही सोशल ॲनिमल असं म्हणतो, मात्र माणूस हा समाजप्रिय प्राणी म्हणतो. मात्र माणसाशी माणसानं कसं वागावं त्यातल्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या, नियम सांगितले. आता साधन सुचितेवरती बोलले कसं त्यांच्याकडे ते शिकण्यासारखं होतं आणि नियमामध्ये तेच आहे, शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान हे सगळं मालक जगत होते. त्यांनी त्यातल्या काही गोष्टीवरती प्रकाश टाकला. आणि पुढची गोष्ट सांगायची झाली तर त्याचे इतके लवचिक होते मालक. कारण मी मालकांना 6 महिने आसन शिकवायचं मला योग आहे, मला भाग्य म्हणजे माझं योग विद्याधामचं ते भाग्य. ते डॉक्टर समीर जमदागींच्याकडे उपचार घ्यायला गेले होते. त्यांच्याबरोबर दाजी पाटील होते. दाजी पाटलांनी मला फोन लावला. दाजी पाटील मला म्हटले, ननोरे सर मी दाजी पाटील बोलतोय आणि मी सध्या डॉक्टर समीर जमदागींच्या त्या दवाखान्यात आहे आणि डॉक्टरांनी सांगितले की तुम्हाला औषधांचा गुण आता 20%ची, तुमचं वय वगैरे ह्या गोष्टींचा विचार करा. मात्र तुम्हाला एखादा योग शिकवणारा योग प्रशिक्षक जर भेटला तर त्यांच्याकडून थोडीशी योगासनं काय प्राणायाम या गोष्टीचा अभ्यास करा आणि मग तुमच्या स्नायूंचा टोन सुधारेल, गुडघेदुखी काय पायात मुंगे असेल कमर दुखी असेल हे त्रास थोडीशी कमी होईल. ते म्हटलं नवरे साहेबांना फोन लावा म्हटले पाटील. मला फोन आला, मी तेव्हा मंगळवाड्यात होतो. मला आश्चर्य वाटलं आणि माझ्याशी 4च शब्द बोलले. मला म्हटले मी पंढरपूरला आल्यावर तुम्हाला भेटतो, कुठं यायचं ते सांगा आणि मी तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला योगाचे आलेलो आहे, मात्र योग शिकायला काय आलो नाही. आता मला तुमच्याकडे योग शिकायला. किती मोठेपणा ह्या वयात. ते म्हटले की मला योग शिकायचं. मी म्हटलं या पंतनगरीच्या जिममध्ये. अहो जिमचं काय मला जमणार नाही म्हटलं. मी म्हटलं जिममध्ये म्हणजे तिथं हॉल आहे म्हटलं छोटासा, त्या हॉलमध्ये 5-6 लोक छान आसनं करू शकतात, तिथे मी तुम्हाला योग शिकतो. हां मग ठीक आहे बघा. आणि मी इथला क्लास संपून सावरकर वाचनालयातला त्यांच्याकडं तिथं साधारण 7:15 7:20च्या दरम्यान जायचो. तर 7:10 मालक हजर असतात. पहिल्या दिवशी आले त्यांचं धोतर, तो शर्ट, नेहरू शर्ट, टोपी वगैरे. मी म्हटलं की आसनाला हा ड्रेस मालक चालणार नाही, असं मोकळेपणाने आसनं करा. काय पाहिजे सांगा गणवेश मला म्हटले, उद्यापासून मी त्या गणवेशात हजर आहे. आणि मी म्हटलं की त्याला विचार पाहिजे थोड्याशा हातापायाच्या हालचाली करण्याचं. ठीक आहे आजच्या दिवस मला असंच शिकव म्हटलं. मी वर्ग सुरू केला, प्रस्तावना केली आणि योग संजीवन सोपान नावाचा ज्येष्ठांसाठीचा वर्ग सुरू केला. सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी मालक विचार घालून बनेन पांढरा शोध आणि तिथं हजर. त्यांचे कित्येक फोटो आहेत माझ्याकडे आसनांचे, विविध आसनांचे, त्या विजारीवरती आणि बनेनवरचे अनेक फोटो. मी प्रत्येक आसनात त्यांचे फोटो काढले आणि इतकी लवचिकता गोमुखासारखं आसनासारखं असतं. त्यांच्यावर बाबा पण असायचे, त्यांचे बंधू दाजी पाटील असायचे. डॉक्टर दत्ता भोसले काही दिवस आले. ते म्हटले मालक आहेत म्हटल्यावर त्यांच्याबरोबर व्यायाम कसा करायचा. मी म्हटलं काही काळजी करू नका. आणि आल्याबरोबर म्हटलं या भोसले सर बसा, जागा शिल्लक आहे म्हटली. अजून कोण येणार असतील तर आपल्यासारखी बोलावं म्हटले माणसं, जागा अजून 2-3 शिल्लक आहे. म्हणजे दुसऱ्यासाठी करण्याचा जो दृष्टिकोन आहे, फक्त आपल्याला फायदा नाही, तिथं अनेक याचा फायदा घ्या. आणि त्यांची आसनं लवचिकता. गोमुख आसन करताना मी पाहिलं की वरून हात खालून हात घेताना त्यांचे हात पकडले गेले. काही जणांचे हात सापडले. म्हणून मला तुमचे शरीर खूप लवचिक आहे, देवानं दिले म्हटले पांडुरंगाचे लोक. हा जो श्रद्धेचा भाग आहे, ईश्वर प्रणिधान आहे, सगळ्याच योगातल्या गोष्टी. पण यम नियमात ह्या गोष्टी फक्त शिकवतो, मालक जगत होतो. असे अनेक अनुभव त्यांचे सांगण्यासारखे आहे. एक आम्ही इथं आमच्याकडे आटकळेमध्ये कार्यकर्ता आहे आणि त्याच्या आईने एक छोटीशी पुस्तिका लिहिलेली होती आणि ते पारंपरिक लोक काही अशी जात्यावरची गाणी वगैरे असं होतं. मी म्हटलं की आता आपण थोडंसं साहित्य कला क्षेत्र योग ह्यात काम करतो आणि याचं म्हटलं प्रकाशन करूया. त्यांनी पुस्तकं छापून आणली. फार नव्हतं प्रति त्या साधारण 2-1 हजार पुस्तकं असतात. पण म्हटलं आता याचं प्रकाशन, ते म्हटलं याचं प्रकाशन करायचं. मी म्हटलं आपण मालकांना बोलू. म्हटलं
म्हटलं एवढ्या छोट्याशा कार्यक्रमाला मालक येतील का? आणि आम्ही इथेच कार्यक्रम घेतो. ते आले, मी त्याच्याकडे ते पुस्तक घेऊन गेलो आदल्या दिवशी, बॉर्डर गेलो, बघितलं म्हटलं या नंबर सर, हातात काय पुस्तक दिसते म्हटलं, छोटीशी पुस्तिका होती, बघितली त्यांनी, चाळली जरा पुस्तिका, ते म्हटले हे सगळं पारंपरिक लिहिलेलं दिसते म्हटलं, म्हणजे पुस्तक चाळल्याबरोबर त्या पुस्तकात काय आहे हे त्यांना लगेच कळलं. मी म्हटलं आपले एक कार्यकर्ते त्यांच्या आईने लिहिलेली जातेवरच्या ओळख वगैरे असं काय काय आहे, आणि याचं प्रकाशनाचा कार्यक्रम तुमच्या हस्ते करण्यात कधी? म्हटलं उद्या सकाळी. आपण जनरली पाहुण्याला कुठलंही आमंत्रण देताना 7 दिवस अगोदर 8 दिवस अगोदर, उद्या सकाळी. ठीक आहे, किती वाजता आहे? म्हटलं 6 वाजता. योगाच्या वर्गाच्या वेळेत आहे कार्यक्रम, पुन्हा आपल्याला श्रोते कुठले मिळणार, काय करतात 5:45 मालक हजर. आणि त्यांनी इतक्या आठवणी त्याच्यावरच्या सांगितल्या, म्हणजे असं नाही की साहित्याचं क्षेत्र आहे, कलेचं क्षेत्र आहे, कुठलं क्षेत्र आहे, विविध क्षेत्राच्या आठवणी त्यांच्याकडे खूप असायचा, मोठा सारा. मला आठवत आहे ज्यावेळेला इथं आम्ही एक कार्यक्रम ठरवला, डॉक्टर जगदीश उपासने हृदयरोगतज्ञ, त्यांचं ज्ञानेश्वरीवरचं एक व्याख्यान आम्ही ठेवलं, योग संमेलन होतं, मालकांच्या अध्यक्षतेखालीच ते कार्यक्रम आहे, बद्रीनाथ महाराज पुढे वगैरे असे दिग्गज माणसं त्या कार्यक्रमात होते. तर ते डॉक्टर उपासनेच्याबरोबर गप्पा मारत बसले, आणि त्यांनी नंतर ज्यावेळेला ते सगळं संपलं, ते हृदयरोगतज्ञ होते, म्हणजे हृदय, त्याचे आजार आणि त्याच्यावरती योगाचा कसा फायदा होतो, आणि ते योगाभ्यास होतो. त्यानंतर मालक बोलायला वगैरे की मालकाने पंढरपूरच्या आरोग्य क्षेत्राचा सगळा आढावा सांगितला. आम्हाला पण त्या खूप गोष्टी माहीत नव्हत्या. ते म्हटले की पूर्वीचं पंढरपूर म्हणजे साधारणपणे प्रदक्षिणा रोड आणि प्रदक्षिणा रोडच्या आतलं पंढरपूर आणि प्रदक्षिणा रोडच्या बाहेरचं पंढरपूर, उपनगर वगैरे त्यावेळेला काही नव्हते. त्यावेळेला डॉक्टर श्रीखंड्याची त्यांनी अनेक आठवणी सांगितली. ती बॅग अडकवायची, त्यांच्याकडे सायकल होती, सायकल घेऊन प्रदक्षिणा रोडवरून फिरायचे, आणि दवाखान्यात पेशंट यायचे नाहीत. म्हणजे त्यावेळेला माणसं पण आजारी कमी असायची, म्हणजे आजार कमी होते, लोकांचं जे काही राहणीमान होतं त्यावेळेला वक्तशीरपणा होता, लवकर उठणं असेल, वळवंटात फिरणं असेल, चंद्रभागेचं स्नान असेल, प्रदक्षिणा रोडची प्रदक्षिणा असेल, आणि पांडुरंगाचं दर्शन, ह्या सगळ्या आठवणी मालकांनी मांडल्या. आणि पंढरपूरचा सगळा जुना काळ आरोग्याविषयीचा समोर उभा केला. पंढरपूर नगर परिषदेने नेमलेले डॉक्टर आणि त्या डॉक्टरांच्या उपचाराच्या पद्धती आणि त्याचा लोकांना होणारा फायदा, ह्या सगळ्या गोष्टीवर त्यांनी प्रकाश टाकला. आम्हाला असं वाटलं की पंढरपूरच्या इतिहासातला आरोग्याचा एक जुना ठेवा मालक आपल्याला पटवून सांगतो, आणि खरोखरच ते ऐकण्यासारखं होतं. त्या आठवणी मी लिहून ठेवलेल्या आहेत सगळ्या, आणि मालकांच्या रूपानं आज या आठवणींचा उजळा देण्याचा एक योग येत आहे. मी पाटबंधारे खात्यात काम करतो. पाटबंधारे खात्यात काम करत असताना मी मालकांच्या अनेक आमसभा पाहिल्या. आमच्या समितीच्या वतीने त्या आमसभा व्हायच्या. पण आमसभेमध्ये म्हणजे इथली पंढरपूरची आमसभा आणि सांगोलेची आमसभा बघण्यासारख्या असायच्या. सांगोलेच्या आमसभेला एक शिस्त, गणपतराव देशमुखांनी ती घालून दिलेली शिस्त आता देशमुख सरांनी पण त्यांची आठवण. मी मालकांची आठवण घेताना राष्ट्रीय क्षेत्रामध्ये गणपतराव देशमुखांचं नावात या कार्यक्रमाने मी विशेषतः उजनीच्या भीमा उजनी प्रकल्प आणि निरा भाटघर, निरा उजवा कालव्याचा प्रकल्प, या दोन्ही प्रकल्पामध्ये मी एक जवळजवळ 38 वर्षाची सेवा केली, हे 39 वर्ष. त्यामुळे अनेक आमसभा मी मालकांच्या अटेंड केल्या. त्या आमसभेमध्ये रस्त्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, शेतीचं पाणी आणि पिण्याचे पाणी, ह्या प्रमुख प्रश्नावरती बोलणारे महाराष्ट्रातले 2 नेते मी पाहिले. एक म्हणजे सुधाकर पंतजी परिचारक आणि गणपतराव देशमुख. ह्या 2 व्यक्तींनी हे प्रश्न अतिशय खूप एक तन्मयतेनं आणि ह्या गोष्टीचा लोकांना फायदा झाला पाहिजे, सहकार्याच्या क्षेत्रातल्या गोष्टी असतात ह्या अनेक गोष्टी. निरा उजवा कालव्याचा पाण्याचा प्रश्न कालवा सल्लागार समितीवरती होतो. अनेक कालवा सल्लागारच्या बैठका मी अटेंड केल्या. त्या बैठकांमध्ये त्या अधिकाऱ्यांना कधीही विचारायचे नाहीत की तुम्ही अगोदर पाणी मागणी का घेतली. ते म्हणायचे की पाणी मागणी जशी येते त्याप्रमाणे आम्ही अर्ज करून. ते म्हणायचे ठीक आहे, लोक पाणीपट्टी देतात का आणि तुम्ही त्यांना योग्य पाणी देता. अधिकाऱ्यांना जाब विचार, ह्या 2 लोकांना अधिकार होता. ते तेवढं त्याच्या अभ्यासात होतं. अधिकाऱ्यांना जाब विचारणं, त्यांची उत्तरं घेणं आणि सर्वसामान्यांसाठी काम. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, सर्वसामान्यांचे प्रश्न असतील, याविषयी तर त्यांनी काम केलंच. हे आम्ही जवळून पाहिलेल्या गोष्टी. एक फक्त शेवटची आठवण सांगतो मालकांच्या आठवण.
अशा पुष्कळ आठवणी आहेत. मात्र एक आठवण अगदी सांगण्यासारखी आहे. 26/11/2008 मी एका कोर्ट केसच्या निमित्तानं मुंबईला गेलो होतो आणि माझ्याबरोबर माझे अधिकारी होते, तानाजी मोदी साहेब तानाजीचे. तर आम्ही दोघं मुंबईला गेलो आणि 26/11 त्या दिवशी आमच्या केसचा त्या एक मजुरांची केस होती ऑफिसची हायकोर्टात. ते केसचा फायनल निकाल झाला आणि निकाल झाल्यानंतर आम्ही जिथून गाडी सुटते त्या ठिकाणी आमच्या सिद्धेश्वर एक्सप्रेसचं रिझर्वेशन होतं आणि आम्ही तिथं येऊन बसलो रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर. आणि 26/11चा तो फायरिंग जे काही झालं ते कसं आम्ही केलं, त्या फायरिंग आमच्या समोर झाला आणि मी आणि आमचे डेप्युटी इंजिनियर त्यावेळेला त्या ब्रिटिश स्टेशनच्या त्याच प्लॅटफॉर्मवर बसलो आणि ती सगळी घटना अशा आमच्या समोर फटाक्याची माळ जशी वाजवली त्या पद्धतीने ते 47 रायफलमधून ते फायरिंग झालं आणि अक्षरशः तिथं हाहाकार मारला. आम्ही आमच्या बॅगा चपला सगळं तिथं सोडून बाहेर पडलो आणि एक रात्र आम्ही त्या मोराबाजारच्या पोळात बसून काढली. पहाटे 3 वाजता अचानक आमच्या साहेबांना आठवलं. ते म्हटले की आपण परिचारक मालकांना फोन करू. रात्री 3 वाजता आणि 3 वाजता त्यांनी महेश मालकांना फोन लावला. त्यांनी फोन पहिल्या रिंगला उचलला. ते टी व्हीवरच्या बातम्या बघत बसले, ते मोठे मालक होते आणि ते म्हटले की असे 2 अधिकारी तिथे अडकलेले पाटबंधारे खात्यातले आणि तिथं आहेत. ते म्हटले की त्यांना काहीतरी मदत पाहिजे. फोन द्या म्हटले मॅडम. काय झालं म्हटले, मोठे साहेब मी पण आहे तुमच्यासोबत. कोण आहेत, ननवरे सर पण आहेत का म्हटलं. ठीक आहे तुम्ही ताबडतोब माझ्या निवासस्थानी जावं, मॅजेस्टिक आमदार निवासस्थान. मग आम्ही बाहेर गेलो. थोडंसं पोलीस आम्हाला जाऊ दिलं. त्यांना आम्ही त्यांचं नाव सांगितलं, फोन लावून दिला, पोलिसाशी बोलले. ते म्हटले त्यांना जाऊ दे, मॅजेस्टिक आमदार निवासला घेऊन सोडावं. आम्हाला पोलीस गाडीतून मॅजेस्टिक आमदार निवासला सोडलं आणि तिथे गेल्यानंतर आम्ही बघितलं ती रूम उघडली त्यांची. तर आमच्या अगोदर कमीत कमी एक 60 ते 70 लोक त्या खोलीमध्ये होते. आत 2 खोल्या जातो त्याचा बंगला आणि तिथं आम्ही बघितली 60 ते 70 लोक अगोदर आहेत तिथे जाऊन थांबलेली होती ह्या सगळ्या दंगलीमुळे. आणि जागा पाऊल ठेवायला पण जागा नव्हती. पुन्हा आम्ही त्यांना फोन लावला. ते म्हटलं आता इथे म्हटलं खूपच गर्दी आहे, दुसरी काही सोयी होती. ते म्हटले माझा एमपी चेंबर होता आणि आतमध्ये जो ते वॉचमन म्हटले की तिथले ते शिपाई ते जे कोण होते मॅनेजर ते म्हटले की तिथं त्याची कागदपत्र असतील काय असतील त्यावेळेला एस टी महामंडळाचे अध्यक्ष होते. काय नाही म्हटले माझं काही असू द्या म्हटलं. ते आतमध्ये त्यांना ओढून त्यामध्ये विश्रांती घेऊ. आम्ही तिथं 2 दिवस थांबलो. ते सगळं वातावरण शांत होतं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच फोन करून सगळी चौकशी, तुमची नाश्त्याची सोय झाली का, तुमची जेवणाची सोय झाली का, तर दंगल झालेली आहे, बाहेर पडू नका, अजून 4 दिवसात. ह्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे प्रत्येकाची व्यक्तिगत चौकशी करणं. तर संबंध होता म्हणून असं नाही. मात्र कुणीही असू जनसामान्य, मी तिथं बाहेर येऊन जरा चौकशी केली तर पोलीस भरतीला आलेली जवळजवळ 35 ते 40 पोरं पंढरपूर तालुक्यातली त्या खोलीमध्ये होती आणि ती सांगत होती की आम्ही तिथं आमची सगळी सोय झाली. अशा अनेक आठवणी मालकांच्या सांगण्यासाठी आहे आणि अनेक आठवणींना उजाळा देता येईल. मात्र आज या निमित्तानं मालकांना जाऊन 1 वर्ष झालं आणि 1 वर्षामध्ये पंढरपूरचा कुठलाही माणूस मालकांना विसरू शकत नाही. अशा त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा योग या निमित्तानं आज आलेला आहे. मी असं म्हणेन की ते पांडुरंगाची शिवेदारी होते आणि एक संन्यस्त जीवन. आता एस पी सरांनी सांगितलं सर समर्थ रामदासाप्रमाणे मात्र स्वतःचा संसार न करता त्यांनी अनेकांचे संसार उभारले. सहकाराचं क्षेत्र असेल, अजून कुठलं क्षेत्र असेल, साखर कारखान्यांच्या सगळ्या गोष्टी असतील, शेतीचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न आणि सामाजिक संस्था, योग विद्यालयांसारख्या, लायन्स क्लबसारख्या, सावरकर प्रेमी मंडळासारख्या अनेक संस्था त्यांनी त्या संस्थांना मदत केली. त्या संस्था उभारण्यासाठी त्यांनी हे सगळं कार्य केलं. बँकांमधनं अनेक लोकांना मदत केली, अनेकांचे संसार त्यांनी उभे केले आणि छोटी छोटी कर्ज देऊन अनेकांचे उद्योग व्यवसाय अनेकांना तुम्ही मार्गी लावला. प्रत्येकाची अस्तित्वाईकतेचं चौकशी करणं असेल, अनेक गोष्टी मालकांच्या सांगता येतील. आणि खरोखरच हे सोडून साहित्याचं क्षेत्र असेल, कलेचं क्षेत्र असेल, वाचनाचं क्षेत्र असेल, योगाचं क्षेत्र असेल, अशा अनेक क्षेत्राशी संबंध असणारा हा महान तपस्वी 1 वर्षापूर्वी जरी गेला, अनंत वर्ष पंढरपूरसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी त्यांना या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखं त्यांचं हे कार्य कधीच कोणी विसरू शकणार नाही. म्हणून मी जाता जाता एकच सांगेन की जळत राहुनी जगा उजळले ध्येय दीपकाचे,
योगा कार्यात तनमन हेच बलिदान जन्मभूमी आणि जननीसाठी कृतार्थ करण्या आमच्या ज्योती लावून घेऊ दिव्य दीपकाला. असा हा दिव्य दीपक मालकांच्या लोकांना पंढरपूर तालुक्यात जन्माला त्यांना मी वंदन करतो, त्यांना त्रिवार वंदन करतो आणि माझे हे 2 शब्द थांबवतो. योग महर्षी पतंजली महामुनींनी सांगितलेले यमनियम आचरून खरंच आदरणीय मोठे मालक हे कर्मयोगी ठरले. चारित्र्याचा महामेरू, गरीब जनांचे आधारू, अखंड प्रगतीचा निर्धारू, श्रीमंत योगी अशा शब्दातच त्यांचं वर्णन करता येईल. यापुढे आठवणी सांगण्यासाठी माननीय विवेक परदेशी, नगरसेवक आणि लायन्स क्लबचे अध्यक्ष यांना मी आमंत्रित करतो. नमस्कार. आज मोठ्या मालकांना जाऊन खरं 1 वर्ष होते. खूप म्हणजे अजूनही आम्ही ज्यावेळी वाड्याकडे जातो, बाहेर तरी थांबतो, तर मन अजूनही मानत नाही. असं वाटतं की त्या बसलेले आहेत. आमच्या वडिलांना त्यांचा खूप सहवास लाभला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते तयार झाले. ती शिकवण त्यांनी आम्हाला दिली आणि योगायोगाने आम्हाला ही मालकांची जवळीक ह्या कालावधीमध्ये मिळाली. त्यांचं एकच होतं की कुठलंही काम करायचं ते मनापासून करायचं, चांगलं करायचं. कारण आपण बघितलं की सरांनी आता सांगितलं की कुठल्याही संस्थेमध्ये, आजारी संस्थेचं डॉक्टर असं त्यांना म्हणलं जायचं. त्यांचा एकदा हात लागला त्या संस्थेला, त्या संस्थेचे सगळे प्रश्न दूर व्हायचे, ती संस्था चांगली चालवायची. हा आदर्श त्यांनी आम्हाला करून दिला. कुठल्याही कामकाजामध्ये नगरपालिकेच्या संदर्भात आम्ही त्यांच्याकडे जायचो तर ते प्रत्येक वेळी आम्हाला मार्गदर्शन करायचं, हे असं करायला पाहिजे आणि कुठलीही वेळ असू दे हसत आमचं स्वागत करायचं. आम्हालाच कधी कधी अशी भीती वाटायची असं कसं जावं, पण कुठलेही प्रश्न आमचे जाणून घ्यायचे. आमचे छोटे मोठे प्रश्न असायचे पण ते प्रश्न आमचे जाणून घेऊन त्याला ते सांगायचं, आपण हे तुम्ही असं करा, हे करा. कुठं पण आम्ही त्यांना हटकायचो, मालक आपण इथं जाऊया, तर ते थांब जरा म्हणायचे. त्यांची गाडी काढून त्यांच्या गाडीत आम्हाला घेऊन चल आपण जाऊन येऊ. असं मोठं त्यांचं बघायला गेलं की प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल उदाहरण आहे. त्यांनी केलेले मदत, समाजकार्य हे सगळ्यांना माहिती आहे. आणि कुठल्याही कार्याची सुरुवात समाजकार्यातून राजकारणाची सुरुवात होते. तर आपण आमच्या भागातील जर उदाहरण सांगायला गेलं तर फार 1970-80च्या काळामध्ये रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेची 4थी श्रेणीचे कामगार होते. त्या कामगारांना एक उद्योजक, महिला कामगारांना उद्योजकता चालू करायची होती, पिठाची गिरणी चालू करायची होती. त्यांची मालकांची काही ओळख नव्हती पण ते मालकांना भेटायला गेले व त्यांना सांगितले की आम्ही असे कामगार आहोत, आम्हाला कुठला तरी महिलांना उद्योग करायचा आहे, तर आपण आम्हाला मार्गदर्शन करावे व मदत करायची, आम्हाला पिठाची गिरणी आम्हाला चालू करायची. मालकाची काही ओळख नसताना मालकांनी त्यांचे प्रश्न जाणून घेतले व त्यांच्यासाठी त्यांनी संत कैकाडी महाराज औद्योगिक महिला संघ स्थापन केला व त्या महिन्यातील एक महिला मीरा येळे यांना अध्यक्ष केलं व त्यांचे प्रश्न जाणून गेले. त्यांना सरकारी शेअर पाहिजे होते. मालक त्यांना घेऊन मंत्रालयामध्ये जाऊन त्यांच्या शेअर त्यांना मिळवून दिले. त्यांना भांडवल त्यांनी मालकांनी गोळा करायला सांगितलं. एकाच 8 प्रमाणात त्यांच्याकडे त्यावेळी त्यांना पैसे जमवायला सांगितले. त्यांनी 1000 रुपये त्या महिलांनी जमवले व मालकांनी त्यांना 8000ची मदत त्यांना मिळवून दिली व त्यांच्या पिठाची गिरणी त्यांना चालू करण्यात दिली. अशा प्रकारे ओळख नसणारे आपण आपल्या एखाद्या व्यक्ती आपल्या ओळखीचा असेल त्यांना आपण निश्चित मदत करतो, आपण हे करू ते करू. त्यांची ओळख नसतानाही त्यांना पायावर उभे करून दिले आणि त्यांना पिठाची गिरणी उभा करून दिली. पिठाची गिरणी उभा झाली पण त्याला 3 फेजचं कनेक्शन नव्हतं. परत प्रश्न उभा राहिला, आता करायचं काय? परत ते मालकांकडे गेले. मालक गिरणी उभा राहिली पण तिथं कनेक्शनच नाही. परत मालकाने त्यामध्ये MSCBला सांगून रेल्वेच्या हद्दीमध्ये त्यांना 3 फेजचं कनेक्शन उपलब्ध करून दिलं आणि त्यांना त्या काळामध्ये 1970-80च्या काळामध्ये महिलांना त्यांनी पीठ गिरणीसाठी मदत केली. आपल्या अजून एक उदाहरण आहे आमच्या भागातील नूरखान पठाण, अब्दुल शेख व अमीज बादशाह. हे माणसांना एक प्रश्न पडला होता की ते आमच्या भागामध्ये रेल्वे स्टेशन पण एक मस्जिद होती, त्या मस्जिदमध्ये नगरपालिकेची शाळा भरायची व त्यांना असा प्रश्न आला की तिथं नमाज पडायला त्यांना जागा नव्हती. मग काय करावं असा प्रश्न त्यांना पडला होता. मग त्यांना एकाने सांगितले की काम करा, तुम्ही सुधाकर पंत परिचारक यांना भेटा.
त्यांना ते पण सुरुवातीला आश्चर्यचकित झाले, आपलं काम होईल का? ते म्हणजे नाही, निश्चित होईल. मग ते मालकांना भेटायला गेले. त्यांनी त्यांचा प्रश्न सांगितला की आम्हाला असं नमाज पडायला जागा पाहिजे, तर आमच्या मशिदीमध्ये आम्हाला जागा कमी पडते, तर आम्ही काय करावं? त्यांनी त्या काळामध्ये 1960 साली दत्ता पवार हे शिक्षक समितीचे चेअरमन होते. त्यांना बोलून घेतलं की अशी ह्यांची समस्या आहे, तुम्ही ह्यांना ते जागा उपलब्ध करून द्या, मी तुम्हाला दुसरी जागा देतो. व 8 दिवसामध्ये त्यांचा तो प्रश्न सोडवला व नगरपालिकेच्या शाळेसाठी त्यांना जागा अवेलेबल करून दिली व हा प्रश्न सोडवला. आणि आपण जर बघितलं की सगळ्यामध्ये मिसळणारे आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये जवळपास 110 खेड्यामध्ये कुठलाही कार्यक्रम असू दे, लग्न जमवायचं असू दे, सुपारी फोडायचा कार्यक्रम, लग्नाचा कार्यक्रम, हे मालकांच्या शिवाय झाला नाही. काय झालं तरी श्रीमंत आल्याशिवाय नाही कार्यक्रम. लोक 1-2 दिवस पुढे ढकलायचे, पण मोठे मालक ज्या दिवशी येईल असं सर्वसामान्य माणसामध्ये त्यांची नाव जोडलेली असायची. अजून एक उदाहरण जर बघायला गेलं की आपल्या मार्केट यार्डमध्ये एक हमाल होते. त्या हमालांच्या मुलीची डिलिव्हरी होती, त्यांना 2000 रुपयाची फार आवश्यकता होती. काय करावं त्याला कळना, तर ते पालकांना भेटायला वाड्यात गेले, पण ते आत जायची, ते दारापाशी थांबले. आता काय करावं, कोण आम्हाला मदत करेल? तर ते थांबलेलं बघून मालकाने बोलून घेतले, आत या काय झालं म्हणून. त्यांनी सांगितले की अशी माझी मुलगी आहे की जी डिलिव्हरीसाठी त्याला आम्ही न्यायचं आहे, पण 2000 रुपयाची मला आवश्यकता आहे. मालकाने त्या काळामध्ये त्याला 5000 रुपये दिले आणि जातो आधी काम कर म्हणून. मग त्यांनी ते सर्व पैसे वापरले. काही महिन्यानंतर ते परत वाड्यामध्ये आला. मालक, तुम्ही मला मदत केली, खरोखर फार कठीण प्रसंग आमच्यामध्ये होता, पैसे कुठून आणायचे आम्हाला कळले नाही, पण तुम्ही दिलेले पैसे मध्ये 2000 रुपये वापरले, बाकीचे इतर पैसे पण आम्ही वापरले आणि हे 5000 रुपये आम्ही जमवले, मी तुम्हाला परत आणून द्यायला आलोय. एक त्यांना विचारले तुला मुलगा झालाय का, मुलीला मुलगी झालाय? तर त्यांनी सांगितले मुलगा झालाय. एक काम करी, पैसे घेऊन जा व त्याच्या नावाने तू डिपॉझिट कर, ज्यावेळी त्याला गरज भासेल त्यावेळी तू त्याचा वापर कर, असं त्याला सांगून असं सर्वसामान्यांमध्ये मिसळणार आणि कोणीही व्यक्ती, ओळख असू दे नसू दे, प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारा व्यक्ती, असे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांचा एक आदर्श आमच्याकडे आहे. आम्ही पण त्यांनी दिलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये त्या मार्गावर जाऊन आम्ही निश्चित त्यामध्ये हे करतोय. आणि आम्ही खूप मला खूप हे समजतो भाग्यशाली की त्यांच्याबरोबर काम करण्याचा, त्यांच्याबरोबर त्यांच्या ह्याच्यामध्ये सामील व्हायचं आम्हाला संधी मिळाली, त्यांनी सामील करून घेतली. खूप चांगल्या आठवणी, खूप चांगलं भाग्य आमचं आहे. एवढं सांगून मी माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आज जाती धर्म राजकारणाचा जेव्हा पाया बनतोय तेव्हा कुठलेही जाती किंवा धर्माचा विचार न करता राजकारण करणाऱ्या आदरणीय मालकांचा आदर्श सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे. आणि असं झालं तर खरंच भारत लवकर महासत्ता बनेल यात काही शंका नाही. यापुढे मी आमंत्रित करते लायन्स क्लबच्या सौ मैत्री केसकर यांना. सर्वप्रथम आदरणीय स्वर्गीय मनाने श्रीमंत सुधाकर पंत यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते. नमे द्वेष रागो नमे लोभ मोहो मदो नैव मात्सर्य भावः न धर्मो न अर्थो न कामो न मोक्षः चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम. या आद्य शंकराचार्यांच्या निर्वाण शतकांमधल्या ओळींचा मी सर्वप्रथम आधार मला घ्यावासा वाटतो. कारण त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यानंतर द्वेष, लोभ, मद, मोह, मत्सर यापैकी त्यांना कशाचाही लवलेश नव्हता. धर्म, अर्थ, काम, मोक्ष याच्या सगळ्याच्या पलीकडे गेलेलं जे व्यक्तिमत्व होतं आणि अशा व्यक्तिमत्वाचा आज प्रथम पुण्यस्मरण म्हणून आज आपण ही शब्दसुमनांजली अर्पण करण्यासाठी इथे आलेलो आहोत. खरं तर इतकं मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय सुधाकर पंतजी परिचारक. आणि मी स्वतः अत्यंत सामान्य पण मी आज त्यांच्या बोलण्याचं धाडस करते आणि धाडस त्याला त्यांच्याच न आलं. त्यांच्या सहवासात मिळालेलं जे काही प्रेम आहे, त्यांनी लहानात लहान व्यक्तीला दिलेला जो काही सन्मान आहे आणि या सन्मानामुळं आणि या प्रेमामुळंच आज इतक्या महान व्यक्तिमत्वाबद्दल काही 4 शब्द आपण बोलावे की आंतरिक कुर्मी कुठेतरी स्वस्थ बसू देत नव्हती. आणि म्हणूनच आज आदरणीय इथं मिलिंद सर आहेत, ननवरे सर आहेत, SP सर आहेत, गुरुवारी आहेत, सगळे त्यांच्या समोर त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी खूप मनामध्ये
दुःखामध्ये तळमळ, कारण गेल्या वर्षभरामध्ये कोविडमुळे आम्हाला कुठं व्यक्त होता आलं नाही. स्वर्गीय सुधाकर पंतजी परिचारक, हे परिचारक जे आडनाव आहे, या आडनावाला साजेसं त्यांचं कार्य होतं. ती विनम्रता आणि तो सेवाभाव ते अखंडपणे जगले आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यानंतरच ती परिचारकांची वृत्ती आम्हाला समजली. मी पुन्हा म्हणते की स्वतःला खूप भाग्यवान समजते, कारण की खूप तसं लहान वयात मला त्यांचा खूप या 10-12 वर्षांमध्ये सहवास मिळाला. आज लायन्स क्लबच्या माध्यमातून जरी मी आपल्यासमोर उभी असले तरी मी एक शिक्षिका आहे पहिल्यांदा, आणि मी आदर्श प्राथमिक विद्यालयामध्ये शिक्षिका म्हणून काम करत असताना येत्या 10-12 वर्षांमध्ये आदरणीय मोठे मालक जेव्हा चेअरमन म्हणून काम करत होते, तेव्हा प्रत्येक वेळी त्यांना रिसीव्ह करणं किंवा प्रत्येक आपल्याला माहिती की प्रत्येक सामाजिक कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधत असताना या कमालीच्या मोठ्या माणसातली अत्यंत कमालीची विनम्रता आणि त्यांच्यातला साधेपणा, मला वाटतं बऱ्याचशा गोष्टी एस.पी. सरांच्या मनोगतामध्ये आलेल्या आहेत की या अनुभवायला मिळाल्या आणि समजलं की ज्यांनी 25 वर्ष या इथं म्हणजे राजकारणामध्ये ज्यांनी अधिराज्य गाजवलं, ज्यांनी मध्यवर्ती सहकारी बँकेचं अध्यक्षपद भूषवलं, पंढरपुरातल्या अनेक संस्था अशा आहेत, किंबहुना मी असं म्हणणार की सर्वच संस्थांमध्ये त्यांचा परिसस्पर्श झाला आणि त्या परिसस्पर्शामुळे त्या संस्था उजळून निघाल्या. त्यातलं एक उदाहरण आमचे आदर्श प्राथमिक विद्यालय, कारण की कुसुमताई आराध्य यांनी गुणवत्तेमध्ये विकास घडवला होता भरपूर, परंतु मोठे मालक आमच्या शाळेमध्ये आले आणि भौतिक सुविधांनी आमच्या शाळेचं चित्रच पालटून गेलं. आम्हाला जे काही हवं असायचं ते आम्ही हक्काने मोठ्या मालकांजवळ म्हणायचो. मला आठवतंय मीटिंग भरली होती नियामक मंडळाची आणि मोठ्या मालकांनी आम्हाला ऑनलाईनचं नवीन डिजिटलचं सुरू झालं होतं, म्हणजे अजून आत्ता एवढी परिस्थिती नव्हती, पण 5-6 वर्ष, मला वाटतं तरी पण 7-8 वर्ष झाले, पंढरपुरात पहिलं ई-लर्निंग आदर्श प्राथमिक विद्यालयामध्ये आदरणीय मोठ्या मालकांच्या प्रयत्नातून मार्गदर्शनातून आम्ही सुरू केलं. म्हणजे आम्ही बोलून दाखवलं. मी एक शिक्षक होते, एक सामान्य, मी अजूनही सामान्य आहे स्वतः. मी त्यांच्याजवळ बोलून दाखवलं की सध्या ई-लर्निंगचं महत्त्व वाढत आहे आणि आपण आपल्या शाळेला अपडेट करण्यासाठी आपल्या शाळेमध्ये काही डिजिटलायझेशन करायचं. ताबडतोब मोठे मालक म्हणले की ठीक आहे, आपण, मी सांगितलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये काही अशा 4-2 ठिकाणं आहेत की तिथं अशा पद्धतीचं खूप चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे. ते म्हणले ठीक आहे, गाडी करा, आपण जाऊया, पाहून या आणि लगेच करूया. तिथून सांगतात तुम्हाला फक्त 1-1.5 ते 2 महिन्यात आम्ही तिथंच मीटिंगमध्ये ठरवलं. 14 नोव्हेंबरला बालदिन होता, दिवाळीपूर्वी 1 महिनाभर मीटिंग झाली होती आणि बालदिनाच्या दिवशी 14 नोव्हेंबरला आमच्या शाळेमध्ये पूर्ण ई-लर्निंगचं युनिट उभं राहिलं होतं. त्यानंतर काहीच वर्षात आमच्या शिशुविहारची पूर्ण इमारत झाली, पूर्ण सगळी शाळेमध्ये लॉन झाली आणि आता सांगायला आनंद वाटतो की पूर्ण सगळ्या वर्गांमध्ये आमच्या इथं स्मार्ट टीव्ही आहे. म्हणजे एका प्राथमिक शाळेत मागच्याच वर्षी मला आठवत आहे की आमचं स्नेहसंमेलन झालं कोविडच्या आधीचं, आणि स्नेहसंमेलनामध्ये मोठे मालक उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की कुसुमताई गेल्यानंतर मला काळजी वाटत होती की ही शाळा तुम्ही आता कशा पद्धतीने पुढे नेणार, पण मला आता तुमच्या सर्व शिक्षकांकडे बघून असं म्हणावं असं वाटतं की बाई असतानापेक्षा अजून जास्त तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम करताय आणि अजून चांगल्या पद्धतीने ही त्यांनी दिलेली आम्हाला वाटतं एक शाबासकीच होती. आणि त्यांच्याबद्दलच्या सांगायच्या अजून विशेष गोष्टी म्हणजे की सर्वसामान्य व्यक्तीला दिलेला मानसन्मान आणि आदर आम्ही जवळून पाहिला. आम्ही शिक्षक म्हणून जेव्हा त्यांच्याशी बोलायला जायचो तेव्हा त्यांच्या समोर उभं राहून आपण बोलून त्यांना मान देण्यासाठी, परंतु मोठे मालक आम्हाला पहिल्यांदा बसायला पाहिजे, पहिल्यांदा तुम्ही बसा आणि मग बोला. त्यांना रिसिव्ह करण्यासाठी गेटमध्ये गेल्यानंतर ना तुम्ही वर्गात जावा, असू दे माझं मी येतो. म्हणजे कमालीचा साधेपणा आणि कमालीचा विनम्र भाव याचा वेळोवेळी प्रत्यय आला आणि मग त्यांच्याकडे बघून आपल्याला समजतं की आत्ताच एस.पी. सर म्हटल्यासारखं की सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर मोठं व्हायचं असेल, मला वाटतं आदरणीय मोठे मालक म्हणजे आदर्श नेतृत्वाचं एक उत्तुंग उदाहरण होतं आपल्या सोलापूर जिल्ह्यासाठी नव्हे, महाराष्ट्रासाठी. महाराष्ट्राच्या राजकारणातलं कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हा जो भगवद्गीतेमधली जी ओळी आहे, या सार्थ ठरवणारं त्यांचं निष्काम कर्मयोगित्व होतं आणि हे निष्काम कर्मयोगित्व ते स्वतः जगले आणि हा आदर्श त्यांनी आपल्या सगळ्यांना घालून दिलेला आहे. परिचारक या नावामधली सेवाभावी वृत्ती त्यांनी पूर्ण गोरगरिबांसाठी ते जगले आणि गोरगरिबांचा पांडुरंग ते स्वतः झाले, असं मला त्यांच्याबद्दल म्हणावंसं वाटतं. आज लायन्स क्लबच्या माध्यमातून जर सांगायचं झालं तर लायन्स क्लब ही एक सेवाभावी संस्था आहे आणि या सेवाभावी संस्था
जिथं गरज आहे तिथं मदत कार्य केलं जातं. पण हा निधी जेव्हा कमी पडतो तेव्हा स्वर्गीय मोठ्या मालकांनी प्रत्येक वेळी पांडुरंग सहकारी साखर कारखाना असू दे, अर्बन बँक असू दे, दूध संघ असू दे किंवा वैयक्तिक स्वतःच्या ह्याच्यातून सर्व सामाजिक उपक्रमांसाठी नेहमी सहकार्य केलेले. आज जी अंधशाळा आपण सगळे पाहतो, लायन्स क्लब संचालित अंधशाळा आहे, या अंधशाळेला जागा देण्याचं काम सुद्धा मोठ्या मालकांनी केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी कमीत कमी खर्चामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून आदरणीय मोठ्या मालकांनी उपलब्ध करून दिल्या. आणि आज जी अंधशाळा चालू आहे ती स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्याच मुळे आहे. मग गणेश रुग्ण सेवा मंडळाची शाळा असू दे, मी म्हटलं ना, अशा अनेक संस्था आहेत, म्हणजे कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, शिक्षण, अशा सर्व संस्थांमध्ये आदरणीय मोठ्या मालकांचं जे दातृत्व होतं आणि कर्तृत्व होतं ते अत्यंत महान होतं. आणि या सर्वांसमोर आज त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मला वाटतं की सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी, आज विवेक परदेशींसारखे नगरसेवक आपल्या समोर आहेत आणि उदयोन्मुख आहेत नेतृत्व, तर अशा लोकांनी मोठ्या मालकांचा फक्त जर आदर्श ठेवला आणि त्यांचं जर अनुसरण केलं, त्यांच्या विचारांचं केलं, त्यांच्या संस्कारांचं अनुसरण केलं, तर मला वाटतं की तो व्यक्ती आज खूप मोठा होणार आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की मला जो त्यांचा सहवास मिळाला, अभिनव अकॅडमी जी आम्ही पंढरपुरामध्ये एक नवीन चळवळ सुरू केली, त्याच्यामधनं वक्ते घडवण्याचा छोटासा एक प्रयत्न म्हणता येईल की एक वातावरण निर्माण व्हावं. पुण्या मुंबईत लोकांना जावं लागतं वक्तृत्व सूत्रसंचालनाचं प्रशिक्षण घेण्यासाठी. आम्ही नक्कीच यातले तज्ज्ञ नाहीत, पण काहीतरी खालीचा वाटा आहे वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी, म्हणून ही चळवळ उभी केली. तेव्हा या चळवळीतल्या या कार्यक्रमांचं मोठ्या मालकांना प्रचंड कौतुक होतं. आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते स्वतः यायचे आणि प्रत्येक वेळी माझे मिस्टर मंदार केसकर यांना भेटल्यानंतर त्याची चौकशी करायची. संस्थेचे अध्यक्ष चेअरमन पद सोडून जेव्हा ते वेगळे बाहेर भेटायचे तेव्हा मी कधी संस्थेचा अध्यक्ष आहे आणि तुम्ही आमचे कर्मचारी आहात हा भाव त्यांच्यामध्ये आम्हाला कधीच दिसला नाही. हे सगळे जे कप्पे होते ते वेगवेगळे होते आणि तेव्हा इतर वेळेस भेटल्यानंतर घरची चौकशी करणार. स्मरणशक्ती उत्तम आणि आत्ताच सांगितलं की वक्तशीरपणा हा त्यांचा खूप चांगला गुण होता. जसं सरांनी सांगितलं तसंच आता बऱ्याच कार्यक्रमाच्या संयोजकाच्या भूमिकेमध्ये मी स्वतः असते किंवा असायचे त्यांच्याबरोबर असताना, तेव्हा आमची तयारी होण्यापूर्वी मोठी मालक स्वतः हजर असायचे. त्याचं आम्हाला कधी बऱ्याच वेळा दडपण यायचं. शाळेमध्ये दसऱ्याचा कार्यक्रम असेल, वर्धापन दिनाचा, त्याच्यात मोठ्या मालकांचं खाली नाव असायचं आणि 4:45 4ची वेळ असेल तर 4:45 मोठी मालक यायचे आणि संस्थेतली इतर मंडळी अजून येत असायची. कारण आमच्या संस्थेचं वैशिष्ट्य असं की बरीचशी सगळी ज्येष्ठ मंडळीच आमचे संचालक होते, त्यामुळे बरीचशी मागणं येत असायची. पण मोठे मालक स्वतः ते म्हणजे माझं नाव आहे ना पत्रिकेत, त्यामुळे मला पहिल्यांदा पुढे येऊन बसलं पाहिजे. मोठ्या मालकांच्या वाढदिवसाचे, दुर्गाष्टमीचे पूर्ण खोली भरून हात हे आमच्या शाळेला दुसऱ्या दिवशी दसऱ्याला शाळा सजवण्यासाठी वापरले जायचे. आणि हे न विसरता मोठे मालक दुसऱ्या दिवशी नजीरच्या टांगल्यामधून आमच्या शाळेला पाठवून द्यायचे आणि ही शाळा पूर्ण सजायची. मागच्या वर्षी कोविडमुळे वर्धापन दिन पण साजरा करताना मोठ्या मालकांना पण गमावलं आणि त्याबरोबर आम्ही आठवणी जागृत केल्या. खरं तर प्रचंड आठवणी आहेत. त्यांच्यातल्या उत्तुंग व्यक्तिमत्वातले अनेक अनुभव घेता आले. अनेक वेळा त्यांचं मार्गदर्शन अगदी जाण्यापूर्वी 1 महिनाभर आपण पाहतो की कोविडचं 2020 मार्चमध्ये संकट आलं. या संकटच भयानक होतं. मृत्यूचं भय प्रत्येकाला होतं आणि या मृत्यूच्या भयापोटी प्रत्येकाने स्वतःला काढून घेतलं होतं आणि ते साहजिक होतं. पण श्रीमंत स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक 85 वर्षाचा एक तरुण, नमे मृत्यू शंका नमे जाती भेदः असं म्हणत कुठल्याही मृत्यूला न घाबरता, व्यापक अर्थाने पाहिलं तर कुठल्याही कोविडच्या भीतीदायक स्पर्शाला, जातीभेद या अर्थाने वापरते की कुठल्याही स्पर्शाला न घाबरता ते स्वतः दररोज बाहेर पडत होते. आपली पूर्ण दिनचर्या प्रदक्षिणा नियमित करत होते. जाण्यापूर्वी 1 महिन्यात अगोदर शाळेत आले होते. श्रावणाचा शुक्रवार होता मला आठवते आणि येऊन ऑनलाईन अध्यापनाची सगळी चौकशी केली तासभर. म्हणजे कुणाला खरंही वाटलं नाही की ते शाळेत इतका वेळ रमत होते, कारण त्यांच्याजवळ तेव्हा बराचसा वेळ होता. पण मला भीती वाटून गेली. मी कुणाला तरी म्हणून पण दाखवलं की एवढं कोविडचं संकट आहे. खरं तर मोठ्या मालकांनी त्यांचं वय पाहता आता बाहेर पडायला नकोय, पण त्यांचा स्वभाव स्वतःला जीवाला जपणारा नव्हता. मी अनेक वेळा पाहिले जेव्हा त्यांच्या पायाशी आम्ही चरण स्पर्श करायचो तेव्हा त्यांचे पाय सुजलेले असायचे. पण कधी आमच्या शाळेच्या गेटपासून ते स्टेजपर्यंतचं अंतर इतकं मोठं होतं, पण हे अंतर ते स्वतः चालत यायचे. कधीही त्यांनी कोणाचा आधार घेतला नाही. सगळ्यांच्या पुढे मोठे मालक असायचे, त्यांच्या मागे आम्ही करायचो. हा उत्साह कुठून होता? हा उत्साह होताना हा फक्त
अन्न गोड लागत नव्हतं. मग हे कुठून आलं? हा शोकसागरामध्ये सगळा महाराष्ट्र असेल, आपला पंढरपूर तालुका शोकसागरात बुडला. कशामुळे बुडला? त्यांचे काही प्रत्येकाने घेतलेले काही उपकार होते, पण त्यापेक्षाही त्यातलं त्यांनी सरांनी सांगितलं की हे असामान्यत्व कशामध्ये होतं? त्या मनाच्या श्रीमंतीमध्ये होतं, सर्वसामान्य व्यक्तीला दिलेल्या मानसन्मानामध्ये होतं. प्रचंड मोठेपण असून त्यातल्या जपलेल्या सामान्यपणाला विनम्रतेला होतो. आणि मला वाटतं की मी आज बोलायला उभी आहे आणि मला जे बोललेले श्रीमंत होते ते असेच होते, आणि म्हणूनच हे बोलण्याचं धारिष्ट्य आज या निमित्ताने करता आलं की त्यांच्यामधला कमालीचा उत्तुंगपणा होता, हाच आपण घ्यावा. आणि पुन्हा एकदा सांगते की मोठ्या मालकांचं हे जे उत्तम व्यक्तिमत्व आहे, त्यांचे संस्कार आहेत, ते आदर्श आहेत, हेच अजन्म डोळ्यासमोर राहणारच आहेत आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्याचा आदर्श अनुसरावा. हीच आज खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली असेल असं मी म्हणते. आणि इथं मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकांचे आभार व्यक्त करते. प्रत्येकालाच हे लावून टाकेल अशी ती घटना होती. आणि मला वाटतं प्रत्येक पंढरपूरकरांच्या डोळ्यात तेव्हा पाणी होतं, कारण ते व्यक्तित्वच तसं होतं. मला आठवतं मॅडमच्या सांगण्यावरूनच की जेव्हा बक्षीस समारंभाला यायचे तेव्हा ते बक्षीस देणाऱ्या मुलाला सुद्धा खूप मोठा हो असं सांगायचे. आणि ते उत्तम लीडर होते. बॉस आणि लीडर मध्ये काय फरक असतो तर बॉस ऑर्डर देतो, पण लीडर प्रत्येक गोष्टीत बरोबर असतो. आणि आदरणीय मालक हे तर उत्तम आणि आदर्श लीडर होते. यामध्ये आठवणी सांगण्यासाठी मी त्यांच्याच कुटुंबातील एक आणि डॉक्टर मिलिंद परिचारक विमा महाविद्यालयाचे प्राचार्य यांना आमंत्रित करते. योग विद्याधामचे अध्यक्ष आदरणीय नवले सर, लायन्स क्लबचे अध्यक्ष तरुण कर्तव्याध्यक्ष विवेकजी परदेशी, सावरकर वाचनालयाचे पदाधिकारी माझे मित्र SP सर, आत्ताच अत्यंत भावपूर्ण पद्धतीने ज्यांनी या ठिकाणी मार्गांच्याबद्दल विचार व्यक्त केला त्या मैत्री मॅडम, आज इथे उपस्थित असलेले बंधू भगिनी, फेसबुक यूट्यूबच्या माध्यमातून मालकांचे प्रेमी असा शब्द न वापरता मालकांचे भक्त, त्यांच्यावर श्रद्धा असणारे अगणित असे माझे सर्व बंधू भगिनी, सर्वप्रथम माझे काका आणि तालुक्यांचे लाडके मोठे मालक यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. तुमची ती तलवार बाकी विळे तो येते असं ज्यांच्या वक्तृत्वाबद्दल मी नेहमी म्हणत असे वैकुंठवासी वाना महाराज त्यांच्या पवित्र स्मृतीस मी या ठिकाणी अभिवादन करतो. कारण आज सावरकर वाचनालयामध्ये येणं आणि वानासर इथे नसणं हे मनाला विलक्षण क्लेशदायक होतं. हिंदुत्व ज्यांचा ध्यास होता, ज्यांचा श्वास होता, असं झुंजार व्यक्तिमत्व नुकतंच काळाच्या पडद्याआड गेलं. असे आत्ताचे अध्यक्ष श्रद्धेय प्रकाशदादा उत्पात या सर्वांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आज खरं तर सर या 3 संस्था त्यांनी या ठिकाणी मला बोलवलं याबद्दल मी आभार मानणार नाही सर, ऋण व्यक्त करणार आहे. कारण मी त्यांचा कोणीतरी आहे, पुतण्या आहे आणि मी काही जे ठरवून आलो नाही आहे तसं मनामध्ये विचारांची बरीच गर्दी आहे. कारण पुतण्या म्हणून माझा सहवास त्यांच्याबरोबरचा कित्येक वर्षापर्यंत आहे. जे हा योगायोगाचा भाग असेल की गेल्या वर्षी मालक आपल्यातून देहरूपाने गेल्यानंतर जे क्रियाकर्म आहे ते या ठिकाणी मला करता आणि ती जवळीक मला या ठिकाणी साधता आली. तेव्हा अशा प्रसंगी मला माहित नाही मी काय बोलेन आणि किती बोलेन किंवा बोलू शकेन का नाही. कारण त्यांच्याबद्दल किती बोललं तरी ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स असं इंग्रजीमध्ये वाक्य आहे. आणि मग बोलताना सर मला कुसुमाग्रज आठवतातच की जिथे भक्तीचा सोहळा काय शब्दांची निरास. जरी मी प्राध्यापक असलो तरी सुद्धा
शब्दात न मानवणारा असं व्यक्तिमत्व आहे. पण आपापल्या मगदुराप्रमाणे आपण या ठिकाणी दोन शब्द इथं बोलतोय. मला चक्रधर स्वामींची एक कविता आठवते. ती मॅडम वेगळ्या संदर्भात आहे की रुक्मिणीच्या मैत्रिणी सख्या या श्रीकृष्णाला पाहायला गेल्या आणि त्या श्रीकृष्णाला पाहून आल्यानंतर जेव्हा रुक्मिणीने विचारलं की माझा सखा कसा होता, त्याच्यावरती कविता आहे चक्रधर स्वामींची. ते त्याचं शीर्षकच असं आहे, काय रूपे वानू नंदाचा कुमरू. आणि त्यात एक ओळ आहे, सर्वांगीण देखो तुमचा हो कांतू. की काय श्रीकृष्णाच्या रूपागुणांचं वर्णन आम्ही काय करायचं आहे. जेव्हा रुक्मिणी माता म्हणते की कसा होता तो माझा सखा, त्यात ती ओळ आहे, सर्वांगीण देखो तुमचा हो कांतू. मला वाटतं मालकांच्या बद्दल, त्यांच्या गुणांबद्दल सद्गुणांबद्दल बोलताना काय तेच आपल्याला या ठिकाणी किती बोलायचं, म्हणजे किती जरी बोललं तरी तो जगदात्मा दशांमुळे उरला अशी काहीशी आपली भावना नक्कीच होते. आज एक 2-3 प्रसंग मी नक्कीच सांगणार. उशीर झालाय आणि तुम्हाला माहिती आहे जसे मालकांच्या मध्ये अनेक सद्गुण होते. आता एसपी सर मॅडम आणि सरांनी या ठिकाणी उजाळा दिला आठवणीला की मालक अत्यंत भक्तशीर होते. तेव्हा मला ती जाणीव आहे या ठिकाणी. केशवसुतांची एक ओळ आहे, मला आठवते, गद्याच्या अंगाने जाणारे ती ओळ आहे, आपल्या सगळ्यांना माहीत असेल. त्यांनी असं म्हटलंय, सर विश्वाचा आकार केवढा प्रत्येकाच्या डोक्या एवढा. बरोबर आहे ना. जसा आपला दृष्टिकोन आहे तसंच जग दिसतं. मला वाटतंय मालक या ओळीला अपवाद होते. आपापल्या दृष्टिकोनातून आपण मालकांकडे पाहिलं, त्यांच्या जीवनाकडे पाहिलं, त्यांचे गुण प्रत्येकाला भावणारे, त्यांच्या सहवासात ते गुण वेगळे असतील कदाचित, पण ते सगळे गुण सद्गुणच होते. कुणाला ते निष्काम कर्मयोगी लाभले, म्हणजे कर्म करताना तन्मयता आणि कर्म झाल्यानंतर साक्षीभाव असा तो कर्मयोगी होता. कुणाला त्यांच्यातलं ममत्व जाणवलं, अनेक लोकांना त्यांचं समत्व या ठिकाणी जाणवलं. या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतात. आणि मला माहित आहे की माझीच नव्हे तर आता आम्ही जे काही बोललो या सगळ्यांची अवस्था शेवटी कशी झाली असेल आपली, की कित्येक बोललो गोष्टी जळ खळखळत वाहून गेले, जे बोलायाचे होते नेमके राहून गेले. अरे आपण आता बोललो पण हे मालकांचं राहिलं, हे मालकांचं राहिलं, कारण तो जगदात्मा दशांमुळे उरला. आज त्या आजच्या व्याख्यान सत्राचं शीर्षक सुद्धा खूप छान आहे की स्वर्गीय सुधाकर परिचारकांचं सामाजिक योगदान आणि त्यांचं निस्पृह कार्य, निस्पृह व्यक्तित्व. मी एक भाषेचा शिक्षक आहे आणि आपल्याला माहिती आहे शब्दकोश वापरतो आपण, इंग्रजी असेल मराठी शब्दकोश आपण वापरतो. शब्दकोशात काय असेल, समजा गो याला समानार्थी शब्द कुठला आहे, जाणे. वर्क याला समानार्थी शब्द काय आहे, काम. मिशनला समानार्थी काय, कार्य. हे असं आहे. तर निस्पृहता याला समानार्थी शब्द जर पाहायचा असेल तर मला वाटतं स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक. इतकं त्यांची निस्पृहता, त्यांचं कार्य, ह्या सगळ्या गोष्टी आपण जवळून बघितलेल्या आहेत. मला इतक्या गोष्टी आता आठवत आहेत की त्यांच्यामधली निस्पृहता, त्यांच्यामधले सच्शीलपणा. म्हणजे मी सहज मगाशी गप्पा मारताना अशा काही गोष्टी सांगितल्या. मला आठवतं की मालकांचा तो काळ मला सगळा आठवला. म्हणजे उपसभापती झाल्यानंतर मी लहान होतो. उपसभापती असताना अनेक पद, अर्बन बँकेचे संचालक, अर्बन बँकेचे चेअरमन, DCC बँकेचे चेअरमन आणि मग पुढे भीमा सहकारी कारखाना, तर अनेक पदाधिकाऱ्यांनी तो चालवला. पण त्याची दुरावस्था आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि मालकाने जेव्हा तो कारखाना मालकांच्या ताब्यात केल्यानंतर जादूची कांडी झाल्यासारखं त्या कारखान्याची उचित अवस्था झाली. तुम्हाला माहिती आहे की मालकांचं एक वेगळेपण होतं. मॅडमने खूप छान सांगितलं, मालकांना स्वतःच्या क्षमता त्याची पूर्ण जाणीव होती, त्यांना मर्यादेची सुद्धा जाणीव होती. अरिस्टॉटल नेहमी म्हणायचा, यू मस्ट नो व्हॉट यू डोंट नो. मला वाटतं मालकाने ते वाक्य कधी ऐकलं नसावं, वाचलं नसावं, पण ते पुरेपूर जगले. आपल्याला काय माहीत नाही हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. समारंभामध्ये औचित्य साधून अर्धा एक मिनिट बोलणारा मनुष्य आणि म्हणायचे बाकीचे बोलतील, पण त्या क्षेत्रात मात्र ऊर्जित अवस्था आणली. त्यावेळेचा एक प्रसंग म्हणजे घरगुती स्वरूपातच मी या ठिकाणी बोलतोय. असंच एकदा गप्पा मारत होते आणि एवढा मोठा तो कारखाना अगदी गाळात गेलेला, मालकांच्या परिसर स्पर्शाने अतिशय चांगला चालला. आणि त्यांनी सांगितलं की मी दिल्लीला गेलो
आणि दिल्लीला गेल्यानंतर तिथं काही MPs होते, खासदार होते, हे सगळे नॉन महाराष्ट्रीयन होते. त्यांना माहित होतं मालकांचं. तेव्हा ते म्हणजे मालकाने थोडक्यात हिंदीत सांगितलं की ते म्हणाले की अरे MLA साहब आपने क्या जादू किया. तेव्हा मालकाने साध्या सोप्या शब्दात सांगितलं, मैंने तो कुछ भी जादू नहीं किया, वर्कर्स वही थे जो पहले काम कर रहे थे, मैंने सिर्फ इतना ही किया, उससे मेरे जेब में कुछ नहीं डाला, बल्कि मेरे जेब से जो होना है वो उधर मैं डाला. इतका तो साधा जगला. मला नाव माहीत नाही, माफी मागतो, पण मला असं आठवतं की चैतन्य प्रभू नावाचा एक शिष्य होता. कदाचित नाव चुकत असेल तर मला माफी करा. तर गुरुने आज्ञा केली चैतन्य प्रभूला की हा साखरेचा दाणा घे आणि तुझ्या जेबावर ठेव. त्यांनी ठेवला. बराच कालावधी लोटला. शिष्य होते सगळे आणि गुरुने आज्ञा केली, चैतन्य प्रभू तो साखरेचा दाणा मला काढून दे. सगळ्या शिष्याला वाटलं की कसं साखरेचा दाणा तू काढू शकणार नाही, कारण साखर लगेच तोंडात टाकल्यानंतर आपली मनामध्ये इच्छा नसली तरी ती विरघळते त्या ठिकाणी. पण गुरुची आज्ञा होती, साखरेचा दाणा जेबेवर ठेवायची आज्ञा होती, तो खायची आज्ञा नव्हती. त्या शिष्याने तो दाणा बाहेर काढून दिला. याला म्हणायचं अस्वाद व्रत. आस्वाद घेणारे अनेक आहेत, पण अस्वाद व्रत जे आहे त्या शिष्याप्रमाणे थोरल्या मालकांनी आजन्म केलं की गडकऱ्यांच्या त्या राजसन्यासमध्ये वाक्यच आहे ना की राजा म्हणजे उपभोग शून्य स्वामी, हे स्वतः मालक होते. या सगळ्यात असायचे मालक, पण पद्मपत्राप्रमाणे अलिप्त असायचे आणि त्यांच्यामध्ये अभिनिवेश कधीच असायचा नाही. तेव्हा ते मला सगळं तो आठवला की तुमच्या या कारखान्यापासून हा सगळ्या त्यांनी संस्था सांभाळल्या, पण सुचिरभूतता जी आहे ही मालकाने अत्यंत पाळली. एक कॉलेजचा प्राध्यापक प्राचार्य म्हणून तुम्हाला गोष्टी सांगणार आहे, हे मी कुठं सहसा सांगत नाही आहे की निस्पृहता कशी असते. मालकांच्या मध्ये डबल स्टँडर्ड हा प्रकार कधीच नव्हता. म्हणजे हा माझा पुतण्या अमुक आहे आणि मला खरं सांगू का त्यांचा पुतण्या आहे मला सांगायला अभिमान वाटतो. संस्कृत सुभाषित माहित असेल आपल्याला की उत्तम आत्मना ख्याता पितू ख्याताश्च मध्यमा अधमा भार्या ख्याता शशुराच्या धमाधमा. स्वतःच्या ख्यातीने उत्तम होणे ख्यात कीर्त. वडिलांच्याही माहित आहे तुम्हाला सगळं, किंवा समर्थाने म्हटलं की सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. पण मला त्या माणसाचा मी पुतण्या आहे, मला सांगताना मूर्खपणा करतो असं वाटत नाही. त्यांचा पुतण्या आहेच, जन्मोजन्मी पुण्य केले म्हणून मी त्यांचा पुतण्या आहे. तेव्हा अशा काही गोष्टी मला आठवतात. 1989ला उमा महाविद्यालयाची स्थापना झाली. त्याच्या अगोदर थोरल्या मालकांचा वाढदिवसानिमित्त सत्कार केला. आदरणीय वसंतदादा पाटील ते सगळे आले होते आणि लोकांनी मालकाला प्रेमानं थैली दिली. तेव्हा मालक म्हटलं मी थैली घेऊन काय करू, माझ्याकडचेच थोडेसे पैसे घालतो आणि जमीन विकली मालकांनी आणि ते करून उमा महाविद्यालयाची स्थापना केली. अर्थात तो प्रवास म्हणजे अत्यंत खडतर होता. म्हणजे लोकमान्य विद्यालय, आट्या स्कूल, कबीरबाचा मठ, नंतर संत पेठेमध्ये. पण एक निष्ठा होती, साहब का घर दूर है जैसी लंबी खजूर, चढाईसू चाकरी प्रेमरस गिराईसू चकणाचूर. या निश्चयानं मात्र तो प्रवास झाला, कारण सतत आम्हाला माहिती आहे आमच्या बरोबर मालकांच्या आशीर्वादाची, मार्गदर्शनाची कवच कुंडल आम्हाला होती. तो प्रवास झाला. 93 साली जाणता राजा त्याच्या निमित्ताने उमा कॉलेजची उभारणी करण्यात आली. तेव्हा सुद्धा जे तिकीट ठेवलं होतं लोकांनी उत्स्फूर्तपणे तिकीट घेतलं सर. कारण लोक काय म्हणायचे, अरे मालक ब्रह्मचारी आहे, तिथं आमची मुलं शिकणार आहेत, आम्ही तिथे सांगतात ना आम्ही दुप्पट तुम्हाला पैसे देतो. आणि ते पैसे गोळा झाले. त्यानंतर जसे पैसे आले त्याचं बांधकाम सुरू केलं. मी आजही सांगू शकतो 23 एप्रिलला मालकाने भूमिपूजन केलं, 15 मेला प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली आणि 15 ऑगस्ट आम्ही झेंडावंदन केला होता. त्या दरम्यान एक असा प्रसंग होता. आज खरं तर कैलासवासी विजवांना नाही आहे, त्यांची मला आठवण होतेच, कारण त्यांचं योगदान खूप मोठं आहे. तर कॉलेजचं बांधकाम बऱ्यापैकी पुढे गेल्यानंतर आदरणीय बाबासाहेब पुरंदरे कॉलेजला भेट द्यायला आले. असंच बांधकाम अजून गिलावा नव्हता, काही नव्हता. आणि बाबासाहेब वक्तशीरपणा तसे स्पष्ट वक्ते सुद्धा होते. त्यांनी विचारलं, विजयराव मला एक विचारायचं आहे. मालक होते, आमच्या आदरणीय CM सर होते, बाकी बरेच लोक होते त्या ठिकाणी. मला एक विचारायचं आहे, माझ्या मनात ही शंका आहे की हे जे बांधकाम आहे हे बांधकाम जाणता राजा प्रयोग सुरू होण्या अगोदर सुरू झाला असावं.
क्षणभर कळलं नाही काय ते. मग विजवांडाने त्यांना सांगितले की बाबासाहेब, जाणता राजा संपल्याबरोबर जे काही पैसे मिळाले त्या क्षणापासून मालकाने ते पैसे रिलीज केले आणि अखंडपणे ते बांधकाम झालं. तेव्हा बाबासाहेबांनी उद्गार काढले होते की माझ्या आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये मी माझ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे केलं, पण ही एकमेव संस्था अशी आहे की इतक्या लवकर त्याचं हे सुरू झालं. त्यामध्ये एक अत्यंत वैयक्तिक पातळीवरचा प्रसंग सांगतो, म्हणजे त्या माणसाची उत्तुंगता, मोठेपणा उगाच म्हणत नाही आपण त्या ठिकाणी. हा सहसा मी कधी सांगत नाही, तो या सांगून टाकतो की 83-84 ते 91 पर्यंत मी मिरज येथे सर्व्हिसला होतो सर. आणि 91ला मी इथं आलो आणि विद्यापीठाची कमिटी होती, सगळी तज्ज्ञ मंडळी होती. आणि 91 साली काही इमारत नव्हती, त्यामुळं अर्बन बँकेमध्ये मुलाखतीचं आयोजन केलं होतं. आणि त्या ठिकाणी मुलाखत चालू होती. माझं नाव पुकारलं गेलं. माझं नाव खरं दत्तात्रय नाव आहे, हे टोपण नाव मी लिहिलं आहे, दत्तात्रय शामराव परिचारक. त्या ह्याच्या सभेत संकेताप्रमाणे मालक खुर्चीमध्ये मध्ये बसले होते, अध्यक्ष, आणि सगळे तज्ज्ञ मंडळी बसली होती. जेव्हा माझं नाव पुकारलं तेव्हा मालक कुठून बाहेर चालले. त्यांनी विचारलं की साहेब तुम्ही बसा. तेव्हा मालकाने सर उत्तर दिले आणि मला वाटतं तू तिथं आभाळा मनुष्य तिथंच त्यांचं होतं. ते म्हणाले की ज्याचं नाव पुकारलंय ना तो माझा सख्खा पुतण्या आहे आणि मी जर इथं बसलो तर माझ्या इथं असण्यामुळे तुमच्यावर कदाचित दडपण येण्याचा संभव आहे. जर माझा पुतणा गुणवत्तेत जर बसत असेल तर निवड करा, न अन्यथा करू नका. हा मालक होता. हा प्रसंग आहे सर. त्यानंतर असे कितीतरी प्रसंग सांगता येतील. गेल्या 3 वर्षापूर्वी, म्हणजे काय असतं कुरणीचं असं म्हणणं आहे की शरीराप्रमाणे मनाला कुबड असणारी माणसं आहेत, त्यामुळे उच्च नीचता आपल्या मनामध्ये असते. 3 वर्षापूर्वी 1 मेचा महाराष्ट्र दिनाचा झेंडावंदन करायला मालक आले आणि माझ्या केबिनमध्ये आज तागायत मी कधी एसी बसवलं नाही. मला त्याची आवश्यकताही भासत नाही आहे. खूप उकाडा होता आणि मालक केबिनमध्ये बसले होते आणि त्यांचं इतकं की 1 मिनिट सुद्धा अगोदर झेंडावंदन करायचं नाही. त्याला उकडायला लागलं त्या ठिकाणी आणि काही नाही, कोणाला न कळत बाहेर गेले आणि माझ्या केबिनमध्ये जिथं सेवक बसायचा डोअरचा डोअर कीपर तिथं चक्क त्याच्या तिथं बसले खुर्चीवर. यामध्ये कुणी मला बघेल किंवा हा अभिनिवेश हा मालकांच्या मध्ये कधीच नव्हता. हे त्या माणसालाच आहे. नंतर याचं सुद्धा कोणी इव्हेंट करत असतात, आपण बघतो रक्तदान आणि ठीक आहे तो करणं आवश्यक असेल, मालकाच्या मनात ते कधी आलं नाही आहे. आता वाहनांची आठवण काढली म्हणून सांगतो की दशहराच्या वेळेस मला मी तिथं होतो आणि दशहराच्या वेळेस मालक मानासर सगळे तिथं होते आणि जेवण करताना त्याच्या अगोदर मालकाने सदरा काढला. आता आहे जेवण करताना पुरुषांनी सदरा काढणे त्याच्यानुसार आहे, बाकीच्याने सुद्धा वरून सदरा काढला. आता तुमच्या आमच्याकडे माझ्यासारखा मनुष्य असता तर भाव होऊन गेला असता, पण मालकाच्या तोंडात वाक्य आलं, मला विलक्षण उकडतंय म्हणून मी सदरा काढला. म्हणजे इतका साधा मनुष्य, कुठेही खोटा अभिनिवेश नाही, या गोष्टी त्यांच्यामध्ये कुठंच नव्हत्या. त्यांची सच्चिलता मला सांगताना मगाशी जे मी केशवसुतांची ओळख सांगितलं ना, केशवसुतांची एक कविता मला आठवते, सगळी पाठ नाही मला, की पृथ्वीमध्ये रत्ने अनमोल आहेत, पृथ्वीमध्ये रत्ने अनमोल आहेत, आकाशातही असंख्य रत्ने आहेत, परी एक रत्न तुझं मध्ये सच्चिल, परी एक रत्न तुझं मध्ये सच्चिल, कोणाला नच त्याची सरी. ही सच्चिलता मालकांच्या मध्ये कशी होती. लहानपणी फोन आपला नंबर कॉल असायचा आणि तुम्हाला माहिती आहे की ट्रॉम कॉल करताना आपण मागावं लागायचं, ऑपरेटर असेल किंवा कुणी. आम्हाला गंमत वाटायची, एक आजार ते पण होतं, अजूनही आजारच आहेत त्यांच्या बाबतीत तसं. आणि मालक ट्रॉम कॉल करायचे आणि विचारायचे किती वेळ लागेल साहेब. आम्हाला असं वाटायचं, मगाशी म्हणजे मनाला कुबड आणि मोठेपणाच्या भलत्या कल्पना की तो ऑपरेटर आहे आणि मालकाला साहेब म्हणायचे, साहेब किती वेळ लागेल. ही मालकांची एक सुसंस्कृतपणा होता त्या ठिकाणी, हे ते मालक करायचे. त्याच्यानंतर अशा बऱ्याच गोष्टीतनं मालकाने केलं. आज मी नाव घेऊन सांगू शकतो, एक पंढरपुराने अनेक जे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी पाहिले त्याचे जीवन सोनवणे सर होते. एकदा माझी अशीच भेट झाली होती, तेव्हा सोनवणे सर म्हणे, सर तुम्ही सारा त्यांचे पुतणे आहात म्हणून सांगत नाही आहे, माझ्यासारखा नशीबवान मीच आहे. मी आमदार साहेबांपेक्षा सर्वार्थाने अत्यंत लहान आहे, मला ते आरोग्य बोलू शकतात, मला अमुक दे म्हणू शकतात,
आमदार साहेबांचा फोन आल्यानंतर साहेब ह्या शब्दाने सुरू करायचे आणि साहेब एवढं काम होईल का? कधी मला मालकाने कधी प्रेशर कधी आणलं नाही. एका दुसऱ्या मुख्याधिकाऱ्याची तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, मी नाव नाही सांगणार आहे. 20 वर्षापूर्वी उमा कॉलेजच्या बांधकामाविषयी प्रश्न निर्माण झाला होता, केला होता मुद्दाम विग्रहसंतुष्ट लोकांनी, आणि त्याची एक नोटीस आली आम्हाला. त्यावेळी ती नोटीस आली, मी पाहिली, मी अत्यंत हे झालो, मालकाने खूप वाईट वाटलं. पण कर्मधर्म संयोगाने ती जी नोटीस ज्या मुख्याधिकाऱ्यांच्या सहीने आली होती, ज्यांनी पाठवली, एक 2-3 दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्र साधारण म्हणजे झेंडूबाच्या शाळेमध्ये कार्यक्रम होता आणि व्यासपीठावर थोरले मालक होते, ते होते. आता त्या माणसाने नोटीस पाठवली आहे, मुख्याधिकारी, मी आमदार आहे, पण कुठेही मालकांच्या नजरेत वागण्या बोलण्यात कुठेही तुच्छता नव्हती. उलट बोलताना मालक म्हणले, साहेब जी काही तुम्हाला मदत लागली सांगा, मी लगेच तुम्हाला देतो. आणि मालकाने तात्काळ दिली ती मदत. म्हणजे इतका निर्मळ मनाचा हा मनुष्य, इतका निर्मळ मनाचा मनुष्य आहे. त्यानंतर मी जरी लिहिलं असलं तरी मी आज मुद्दाम सांगणार आहे, कारण मध्ये मी लिखाण जे केलंय बालकांचं, जे काय माझ्या मजबुराप्रमाणे, पण आज असंख्य लोक बघत असतील की आपण म्हणतो बघा की एखाद्याच्या आयुष्यामध्ये एक असं जर काम त्या माणसाने केलं आणि त्यांनी इतर नाही केलं तरी तो मनुष्य मोठाच असतो. अर्थात मालकाने अनेक अशा गोष्टी केल्या, पण तो प्रसंग आणि त्याला फक्त मी, माझे 2 मित्र आणि एक कार्यकर्ता होता आणि तो आज जगात नाही आहे. आणि माझे वडील 1978 साली मालक जेव्हा इलेक्शनला उभारले, आणि मी तुम्हाला सांगतो फक्त एकदाच मालक काउंटिंगला गेले, मालक कधी काउंटिंगला कधीच गेले नाही त्यानंतर. आणि काउंटिंगवरनं आले, 3500 मतांनी मालकांचा पराभव झाला. आणि तो जो कार्यकर्ता आहे ओसरीवरून एकदम उडी मारली आणि मालकाला मागं म्हणून घट्ट मिठी मारली. तो इतका भावूक प्रसंग होता, तो हमसून रडत होता, पण धीरोदात्तपणे मालकाने त्याला थोपटलं. मालक पायऱ्या चढून वर आले. माझे वडील, मी, माझे 2 मित्र एवढेच आम्ही होतो त्या ठिकाणी. मुलांनो घरी जा, आणि दुसरं वाक्य, आपले औदुंबरांना निवडून आले. हे एका वाक्यामध्ये केवढी सुसंस्कृतता, केवढा मोठेपणा त्या माणसामध्ये आहे. या सगळ्याच गोष्टी अत्यंत अलौकिक अशा प्रकारच्या आहेत. आणि मालकांचं एक आहे की मी केलं, खरं तर काय म्हणतो मी की आपल्यासारखी सामान्य माणसं प्रथम पुरुष एकवचनाच्या वेलांटीमध्ये मान घालून बसतो आणि तिथंच आपण संपून जातो. मालकाने स्वतःचा विचार केला नाही तर समष्टीचा विचार केला. आम्ही म्हणजे आता मॅडम म्हणाले तसं आहे की आघाडीत त्यांनी आता लोकांचे संसार उभे केले, पण मी केले कधी म्हटलं नाही त्यांनी. आमच्या NSS कार्यक्रमामध्ये मी एक शेर सांगितला होता. NSS म्हणजे काय की नॉट मी बट यू, माझं नाही पण तुझं, असं आपण म्हणतो. त्यात एक शेर सांगितला होता कि एक शजर आंगन में कुछ ऐसा लगना चाहिए जिसका साया दूसरों के घर जाना चाहिए. अंगणात असे एक झाड लावा तुम्ही की त्याची सावली ती शेजारी जायला पाहिजे. मला वाटतं मालक असा एक झाड होता, असा एक वृक्ष होता की त्याची सावली आणि त्याची फळं ती त्यांनी दुसऱ्याला त्या ठिकाणी दिली. ते भक्त भाविक होते, देवावर त्यांची श्रद्धा होती, सगळं आहे. पण अशा किंवा वेद त्यांना जाणले असतील नसतील मला माहीत नाही आहे, पण वैदर्भीय कवी बोबडे नावाचे, त्यांचं एक मला कविता खूप आवडते. त्यांनी असं म्हटलंय की जो करी कर्म अहेतू तयासी वेद कळो ना कळो रे, ओळख पटली जास स्वतःशी तयासी देव मिळो ना मिळो रे. या माणसाला प्रत्यक्ष देव भेटायची गरजच नाही, कारण तोच देव माणूस होता. आणि असं म्हटलं जातं देवापेक्षा देव माणसांचा आशीर्वाद हा जास्त लाख मोलाचा असतो. असा हा मनुष्य म्हणजे किती जरी बोललं तरी परत मगाशी म्हटलं तसं आपण शब्द किंकर आहोत याची सातत्याने जाणीव होते. आता सगळे म्हणालो आपण या ठिकाणी की मालक गेले, ठीक आहे, शरीराला आपल्यातून गेले असतील, पण त्यांच्या संस्कारातून, त्यांच्या सदाचरण, त्यांचे सर्वच व्हर्च्यूज म्हणतो आपण, त्यातून ते आहेत. आपल्याला माहित असेल की 1920 साली जेव्हा लोकमान्य टिळक वारले तेव्हा सगळीकडे आक्रोश सुरू झाला, शोकसागरात लोक बुडाले. तेव्हा गांधीजी म्हणाले होते तेव्हा की लोकमान्य टिळक गेले असं म्हणू नका, त्यांचा तो अपमान आहे, कारण असे लोक महामानव हे त्यांच्या कार्यामधून जिवंत असतात. मला वाटतं आज महात्मा गांधींचं तेच वाक्य आपण म्हणू की मालक आपल्यातून शरीररूपी गेले असतील पण त्यांचा संस्कार आपल्यामध्ये.
मराठीमध्ये एखादी व्यक्ती जर गेली तर बातमी काय असते, अमुक अमुक हे वारले आणि त्यांच्या पश्चात समजा पत्नी, मुलगा, मुलगी असं आपण लिहितो. मला इंग्रजीतलं वाक्य जास्त आवडतं आणि ते मला वाटतं जास्त उचित होतं. इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं, एखादी व्यक्ती जर गेली त्याच्याबद्दल लिहिलं जातं आणि पुढे म्हटलं जातं, ही इज सर्वाइव्ड बाय हिज वाईफ, डॉटर, सन वगैरे वगैरे म्हटलं जातं. मला वाटतं असं म्हणू शकतो मालकांबाबत, ही इज सर्वाइव्ड बाय हिज डिवोशन, बाय हिज डेडिकेशन, बाय हिज कमिटमेंट, बाय हिज सेल्फलेसनेस. काय अजून सांगा, त्या रूपानं मालक या ठिकाणी जिवंत आहे. किती जरी वर्ष झाली, म्हणजे बहुत दुर्पती जे आले गेले म्हणतं ना, अनेक राजे लोक आले, पण मालकांसारखं मालकच त्या ठिकाणी आहे. एका नदीच्या आत्मचरित्रात नदी म्हणते की मेन मे कम बट मेन मे गो, बट आय गो ऑन फॉर एव्हर अँड एव्हर. माणसं किती यावत आणि कशी जावत, पण मी अशीच वाहत राहणार. मला वाटतं किती जरी कालोगामध्ये अनेक मोठे मोठे लोक येतील, पण आज मालकांचं वाहणं, त्यांच्या विचारानं, संस्कारानं वाहणं हे अखंडपणे राहणार त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून एक इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून असं वाटतं की लाईफ ऑफ सच ग्रेट मेन नेव्हर गोज अवे. लाईफ ऑफ ग्रेट मेन नेव्हर गोज अवे, इट जस्ट गोज ऑन अँड ऑन अँड ऑन. हे सतत जातं. अशा प्रसंगी त्यांना श्रद्धांजली वाहताना वा अभिवादन करताना खरंच काय कुठल्या शब्दात व्हायची. मला परत कुसुमाग्रज आठवतात आणि त्यांनीच मी शेवट करणार आहे. त्यांनी एका ठिकाणी म्हटलंय की मी काय तुला वाहू, मी काय तुला वाहू, तुझेच अवघे जीवित वैभव काय तुला देऊ. एकच आहे माझी दौलत, नैनी हा जो अश्रू तरंगत. किती सुरेख विचार आहे. एकच आहे माझी दौलत, नैनी हा जो अश्रू तरंगत, मानवतेचे त्यात मनोगत, तोच पदी वाहू, काय तुला वाहू, काय तुला वाहू, तुझेच अवघे जीवित वैभव काय तुला देऊ. या निमित्ताने संविधानासारखं आयुष्य आपलं जगलेल्या माणसाचे म्हणजे माझ्या दोन या ठिकाणी शब्दरूपी मी काढा टाकायचं म्हणजे त्यात मला एक भाग्य लाभलं आणि त्याची संधी विवेकजी परदेशी, नवनरे सर, SP सर आपण या ठिकाणी दिली. त्याबद्दल मी तुमच्या गुणांचा शिलालेख हा माझ्या हृदयावर असेल. तेव्हा परिचारक परिवारातर्फे मी आपल्या या ठिकाणी नक्कीच ऋणामध्ये राहू इच्छितो. पुनश्च थोरले मालक, आदरणीय माना सर, आदरणीय प्रकाशदादा आणि सर्वच ज्ञात अज्ञात, कारण मालकांना ते आवडायचं नाही. मला असं माझ्या कुंपण पडणे अगदी मला नसावे असे होते. त्यामुळे सर्वांनाच या ठिकाणी जे आहे त्यांना मी अभिवादन करतो आणि माझे जिराईत शब्द मुद्दाम जिराईत 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सरांना ऐकल्यावर आता शब्दच निशब्द झालेले आहेत. काय बोलावे मुखामराने. मी एवढंच म्हणेन, जगात ज्यांना पहिले वंदन, चरण कमल तयांचे पवित्र पावन, देवा देवे त्यांचे स्मरण, जिथवर जागे माझे जीवन. जे स्वतः आयुष्यभर वक्तशीर जगले आणि ज्यांनी वेळेचा कायमच सन्मान केला, त्या वेळेच्याच अनुसरणाने आपल्याला थांबावं लागतंय. अर्थात हा आठवणींचा प्रवाह कधीच संपणार नाहीये, पण इथं आपण विश्रांती घेतोय कारण पुन्हा नव्याने नवीन आठवणी येणार आहेत. कारण सर म्हणाले तसं कितीही सांगितलं तरी काहीतरी राहून जाणार आहे आणि ते पुन्हा पुन्हा त्या प्रसंगात आठवतच राहणार आहे. आपण जोपर्यंत आपलं जीवित आहे, ज्यांनी आदरणीय मालकांना पाहिलेलं आहे, त्यांच्या त्या आठवणी त्या व्यक्तींच्या बरोबरच जातील. पण तरीही वेळेचा सन्मान पूर्णपणे इथं थांबवत आहोत. आज या निमित्ताने लायन्स क्लब पंढरपूर, योग विद्याधाम पंढरपूर आणि सावरकर प्रेमी मंडळ हे सर्व एकत्र आले आणि आदरणीय थोरल्या मालकांचं जीवनपट पुन्हा सर्वांच्या समोर आला. सर्व आदरणीय व्याख्यात्यांचं मनपूर्वक आभार. आपण सर्व जे ऑनलाईन आहात आणि आदरणीय मालकांवर जे मनापासून निस्सीम प्रेम करत आहात आणि ते कधीही कमी होणार नाही, अशा आपणा सर्वांनाही खूप खूप धन्यवाद.
आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांचं योगदान मिळालं त्या सर्वांनाही मनपूर्वक धन्यवाद देते आणि या कार्यक्रमाचा समारोप आपण विश्वकल्याण प्रार्थनेने करणार आहोत. विश्वकल्याण प्रार्थना म्हणण्यासाठी मी सविताताई, संगीताताई आणि हेमाताई यांना आमंत्रित करते. इकडे समोर आयोजकांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते.